आणि मग आपलं शेवटचं एक्सचं उत्तर असणार आहे काय तर 55. हे इतकं साधं सरळ आहे, फक्त वजाबाकी व्यवस्थित करा. आणि जनरल तुम्ही साध्या पद्धतीमध्ये 0तून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5 राहिला, इथं 6 राहिला, मग सॉरी 6 म्हणजे इथं 8 राहिला, 8तून 3 गेलं किती बनलं ते 5 बनलं. म्हणजे इतकं सिम्पल आणि बेसिक पद्धतीने तुम्हाला करायचं. सो या पद्धतीने हे फक्त आपण बेसिक प्रकार समजून घेतोय. आणि मग याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार असेल तो आहे विरुद्ध कोन. आता विरुद्ध कोन म्हणजे नेमकं काय बघा, तर एखादी एक जनरल तुम्हाला स्ट्रेट लाईन दाखवली, या स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हा लोकांना एखादी छेदिका जी आहे ती छेदिका याला अशी छेदून गेल्यानंतर बघा लक्षात घ्या, एका स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हा लोकांना अशी छेदिका इथून छेदून गेल्यानंतर याच्यामध्ये होतं काय नेमकं की याच्यामध्ये हा जो इथला अँगल तयार झाला आहे, समजायला मी एक्स असं म्हटलं, याच्या समोरचा अँगल इकडचा हा जो असणार आहे हे लक्षात घ्यायचं कधी पण. समजा मी याला आता वाय असं म्हटलं तर याची प्रॉपर्टी अशी आहे की हा एक्स जेवढ्या डिग्रीचा असेल तेवढ्याच डिग्रीचा हा वाय पण असणार आहे. म्हणजे याची प्रॉपर्टी अशी की अँगल एक्स आणि अँगल वाय या दोघांच्या किमती काय राहतात, तर दोघांच्या किमती ह्या सारख्या राहतात, हे लक्षात घ्या. आणि असंच काहीसं तुम्हा लोकांना इथून जरी तुम्ही लोकांनी चेक केलं की बाबा याच्यामध्ये याला ए असं म्हटलं तर याला तुम्ही लोकांनी समजा बी म्हटलं तर ए आणि बी मध्ये काय संबंध लागेल की ए आणि बी दोघांच्या किमती कशा राहतील, सारख्या राहतील. मग त्याला तुम्ही म्हणू शकता की अँगल ए हा समान आहे कोणाला, अँगल बीला. तर याचं लक्षात कसं ठेवायचं की विरुद्ध कोनांची मापे ही सारखी असतात. ठीक आहे. मग एक्स जेवढ्या अँगलचा असेल तेवढाच तो काय असेल, वाय असेल. आणि ए जेवढ्या अँगलचा असेल तेवढाच अँगल कोणाचा असेल, बीचा असेल. म्हणजे एकदम बेसिक गोष्ट आहे. एक साधं सरळ तुम्हाला लोकांना एक जनरल डेमो दाखवला की त्यामध्ये तुम्हाला म्हटलं गेलं की हे समजा 44 डिग्रीज आहे. किती डिग्रीज आहे, 44 डिग्रीचं. तर याच्या समोरचा जो काय अँगल असेल तो किती डिग्रीचा असेल, तर सरळ सरळ काय लिहायचं की एक्सची किंमत ही 44 डिग्रीच असेल. हे दोघं जण सारखे असतात कारण ते विरुद्ध कोन असतात. लक्षात काय असतात, ते विरुद्ध कोन असतात, म्हणून त्यांची मापे ही सारखी असतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता व्युत्क्रम कोन म्हणजे अल्टरनेट अँगल्स. आता हे अल्टरनेट अँगलमध्ये एक जवळपास 4 आकृत्या आपण पाहणार आहोत. त्या 4 आकृत्या कशा त्या बघा सगळ्यांनी, की त्यात तुम्हाला लोकांना समजा असं जनरली एक साधं सरळ बरं, एक इथून एक स्ट्रेट लाईन गेली, इथून एक स्ट्रेट लाईन गेली, आणि ह्या दोन स्ट्रेट लाईन ज्या दोघे एकमेकाला समांतर पाहिजेत हे पण लक्षात ठेवायचं. ह्या दोन लाईन परस्परांना समांतर आहेत आणि समजा मी हे कनेक्ट केलं. ठीक आहे. एक झेड सारखी आकृती तयार झाली. किंवा याच्यामध्ये तुम्हाला लोकांना हे समजा इथून इथपर्यंत एक लाईन दाखवली, एक लाईन इथून पुढे गेली आणि इथून एक ह्या साईडला तयार केलं. तर याच्यात काही अँगल तयार होतात बघा, लक्षात घ्या. इथं हे 2 अँगल तयार झाले, इथं हे 2 अँगल तयार झाले. आणखीन जर आपण पाहिलं याच्यामध्ये की याच्यामध्ये एक उलटा झेड आपण तयार करूया बघा, या प्रकारचा एक उलटा झेड आपण तयार केला. ठीक आहे. आणि नाहीतर मग समजा आपण या पद्धतीने याला इथून इथपर्यंत आणि हे वरती नेऊन आपण इथपर्यंत दाखवलं. ठीक आहे. आता याच्यात काही अँगल्स आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे समजा इथं मी समजा एक्स असं म्हटलं, या ठिकाणी वाय असं म्हटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथला हा इनर अँगल याला मी एक्स असं म्हटलं आणि याच्यामध्ये याला आपण वाय असं म्हटलं. इव्हन इथं सुद्धा एक्स आणि इथं वाय. आणि त्याच्यानंतर इथला अँगल हा एक्स आणि इथला अँगल वाय. फक्त एक लक्षात ठेवायचं, ह्या ज्या रेषा गेल्यात ना ह्या 2 पॅरलल, ह्या सगळ्या रेषा समांतर पाहिजे एकमेकांना. ठीक आहे. आणि मग या सगळ्याच कंडिशनमध्ये अँगल एक्स आणि अँगल वाय या दोघांची किंमत काय राहते, तर सारखी राहते. म्हणजे हा समजा 40 अंश असेल तर हा पण 40 आहे, हा 140 असेल तर हा पण 140 आहे, हा 50 असेल तर हा पण 50 आहे, हा 130 असेल तर हा पण 130 आहे. असं तुम्हाला लोकांना लक्षात ठेवायचं आहे. आणि याच प्रकारच्या अँगल्सला म्हणतात अल्टरनेट अँगल्स. आणि त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण व्युत्क्रम कोन. तर व्युत्क्रम कोनामध्ये तुम्हाला लोकांना असे जे काही इनर अँगल असे झेड आकारामध्ये तयार होतात यांची मापं काय असतात, तर सारखी असतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग पुढचा प्रकार काय, तर संगत कोन म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. हे अतिशय सिंपल आहे समजून घेण्यासाठी. कसं ते बघा. आता मग तुम्हाला लोकांना समजा 2 पॅरलल लाईन दाखवल्या, ह्याला 2 पॅरलल लाईनमध्ये हे संगत कोन येतात. कसं, ह्या 2 समांतर रेषा आहेत, यांच्यामध्ये समजा एखादी छेदिका मी अशी छेदताना दाखवली, तर ही छेदिका जी याच्यातून गेली त्या छेदिकेमुळे काय होतं, या ठिकाणचा हा जो अँगल आहे तो एक्स आहे आणि या ठिकाणचा अँगल समजा तुम्हाला वाय असं म्हटलं, तर एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये या पोझिशनला या ठिकाणी जो अँगल आहे असाच अँगल इथे तयार झालाय. आणि म्हणून याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की अँगल एक्स आणि अँगल वाय यांची किंमत ही सारखी आहे, कारण तो त्याच ठिकाणी त्याच प्रकारच्या पोझिशनमध्ये तेवढाच अँगल तयार करतो. परंतु ह्या 2 लाईन्स एकमेकांना काय पाहिजेत, पॅरलल. म्हणजे समजा तुम्ही याला असं म्हटलं, हे लाईन एल आहे आणि हे लाईन एम आहे, तर लाईन एल आणि लाईन एम या एकमेकांना काय असतात, तर समांतर असतात. त्याला ॲक्च्युली दाखवताना असं दाखवलं, ते एल हे पॅरलल आहे एमला, हे चिन्ह आहे समांतरतेचं. ठीक आहे. कसलं चिन्ह आहे, समांतरतेचं. या दोन्ही लाईन्स एकमेकांना काय पाहिजेत, तर पॅरलल पाहिजेत, समांतर पाहिजेत, तर ते अप्लाय होतं. म्हणजे इकडचा हा अँगल याला इक्वल झाला. आणि अशाच पद्धतीने तुम्ही जो म्हटलात की सर मग हा नाही होणार का, तर यस, हा सुद्धा अँगल याला इक्वल होऊन जाईल. आणि याच अनुषंगाने एक्सच्या समोरचा अँगल या वायच्या समोरचा अँगल हे दोघं सेम असणार आहेत काहीच मुळे, कारण ते विरुद्ध कोण आहेत. म्हणजे असंच आपण पाहिलं ना, संगत कोण, इथला टिंब, इथं पण टिंब, इथे समजा 2 टिंब दिले तर इथे पण 2 टिंब. म्हणजे इथं
त्या त्या ठिकाणी मी जी काही मार्किंग केली, हे बघा इथला एक्स हा वायला समान असणार आहे, हे डबल तुम्हाला जो काही कर्व दाखवला मी, हा डबल कर्वला सेम असेल, या इथला डबल डॉटला सेम असेल, हा सिंगल डॉटला सेम असेल, यालाच म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे संगत कोन, हे लक्षात घ्या. आणि मग हे जर तुम्हाला बेसिक हे 4-5 प्रकार जर कळले असतील तर याच्यावरती आता थोडंफार आपण काही आयोगाचं म्हणजे बेसिक पहिलं गणित पाहू आणि त्यानंतर आपण आयोगाचं गणित वगैरे पाहूया. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लोकांना ह्या समोरच्या आकृतीवरून काय करायचंय, तुम्हाला एक्स वाय आणि झेड यांच्या किमती काढायच्या. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे फोकस करूया, या ठिकाणी फोकस करूया. ठीक आहे, सगळ्याचं इथे लक्ष पाहिजे. आता तर याच्यामध्ये आता हा एक्स आणि 55 हे दोघं आपण जे आतापर्यंत सगळे प्रकार आपण पाहिले त्याचा वापर आपण करणार, त्याच्या बाहेर काय मी जाणार नाही. ठीक आहे. तर एक्स आणि 55 ह्या दोघांमध्ये जर आपण परस्पर रिलेशन जर पाहिलं यांच्या दोघांमध्ये, तर हे दोघांची बेरीज जर आपण केली तर ही 180 येते. का माहिती आहे का, हे एका रेषेमध्ये आलेले एका रेषेतल्या जोडीतले कोण आहेत लक्षात घ्या. एका रेषेमध्ये एक जोडी तयार होते आणि ह्या रेषेमध्ये जी काही जोडी तयार होते त्या जोडीची बेरीज आपण केली तर ती असते 180, जे आपण पहिल्या प्रकारात शिकलो होतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होईल की एक्स आणि कोण तो दुसरा 55 यांची बेरीज काय येते 180 अंश येते. याचं कारण काय लिहायची गरज नाही, कारण काय दोघं एका रेषीय जोडीतील कोण आहेत हे लक्षात घ्या. आणि मग हा 55 पलीकडे जाऊ द्या, मग एक्स इज इक्वल टू काय येईल की 180 वजा 55 आणि मग त्याचं उत्तर काय असेल तर दोघांची वजाबाकी करायची. 0तून 5 जात नाही, 10तून 5 गेले इथं 5 राहिला, इथं 7 राहिला, 7मधून 5 गेले इथं 2 आला आणि एकाचं 1. उत्तर असेल काय आपलं तर 125 हे साधं सरळ सिंपल उत्तर असेल. मग आता त्याच्यानंतर मग आकृतीमध्ये सगळ्यांनी फोकस करायचं. आकृतीमध्ये आपण व्यवस्थित पाहिलं तर आता लक्षात घ्यायचं इथं हा जो अँगल आहे असाच अँगल इथे तयार होईल. कशावरून बघा, दोघं संगत कोण आहेत. आता तुम्हाला शिकवलं मी करस्पॉन्डिंग अँगल्स, करेक्ट. मग आता हा 55 याच ठिकाणी असेल म्हणजे हा 55 आणि वायची जी काही आपण किंमत बोलू ती किंमत सारखी असणार आहे. म्हणजे हा त्याच ठिकाणी हा कोण असल्यामुळे म्हणजे आपण याला काय कारण दिलं, पहिल्याला कारण लिहिलं तरी चालतंय की हे लोक एका रेषीय जोडीमध्ये येतात. कुठे येतात ते, हे एक रेषीय जोडी तयार करतात. म्हणजे रेषीय जोडीतले कोण असल्यामुळं त्यांची बेरीज 180 आपण दाखवली. आणि त्याच्यानंतर आता जे काही कारण येईल त्या कारणामध्ये इथं वायची किंमत ही 55च राहणार आहे. बघा लक्षात घ्या, वायची किंमत काय राहणार आहे 55च राहणार आहे. याच्या मागचं कारण काय साधं सरळ की हे विरुद्ध कोण आहेत. हे कसे कोण आहेत, हे विरुद्ध कोण असल्यामुळं यांची माप ही सारखीच असणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर आता जेव्हा आपण आता हे झेडची किंमत काढायला येतो तर झेडची किंमत काढताना एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला ते 2-3 प्रकारे काढता येईल पण तुम्हाला मी एक जनरल वेने सांगतो. जनरल वे काय तो लक्षात घ्या सगळ्यांनी. तर याच्यामध्ये इथं फक्त लक्षात घ्या सगळ्यांनी, हा वाय किती आला बाबांनो, वाय इथं 55 आला, एकदम परफेक्ट आहे. वायची किंमत काय आली बाबांनो, इथं 55 आली. मग वायची किंमत 55 आल्यानंतर जर का तुम्ही इथून एक रेषा पकडली, बघा लक्षात घ्या, ही एक रेषा पकडली आणि या रेषेमध्ये समजा इथे एक जोडी तयार केली. इकडे बघा सगळ्यांनी, ही एक रेषा पकडली, रेषेत एक जोडी तयार केली, तर हे वाय आणि झेड पुन्हा रेषीय जोडीतले कोण तयार होतात. बघा लक्षात घ्या, वाय आणि झेड परत एका रेषीय जोडीतले कोण तयार होतात. त्याच्यामुळे मग आपण दोघांची जर ऍडिशन केली तर दोघांची ऍडिशन परत काय येणार माहिती आहे का, दोघांची ऍडिशन येणार 180. किंवा तसं न करता आपण याला थोडं सिम्प्लिफाय करून बघूया कसं ते. बघा आता हा जो 55 आहे याच्या समोरचा जो अँगल असणार आहे 55च्या विरुद्धवाला, बघा लक्षात घ्या, ही एक स्ट्रेट लाईन म्हणजे एक स्ट्रेट लाईन गेली त्याला एक छेदिका गेली. आता हे 55 असेल तर हे सुद्धा काय असेल 55 असेल. बरोबर, परफेक्ट, एकदम परफेक्ट आहे. मग आता याच्यानंतर तुम्ही लोक जर पाहिलं त्या एक्सची किंमत काय आली होती, एक्सची किंमत आली होती 125. मग आपण हे 55 हे 55 केलं, एक्सची किंमत आली होती 125, मग 125 तर हे पण 125. म्हणजे आपल्याला याच्या भोवतालचे आपल्याला चारही अँगल कळाले. याच्या भोवताली 4 अँगल्स आहेत. हा 55 असेल त्याच्या विरुद्धवाला हा पण 55. याच्यानंतर एक्सची किंमत आपण 125 काढली तो 125, तर याच्या समोरचा पण 125 आहे. मग असंच सेम इथं पण तयार होणार ना, असंच सेम इथे तयार होणार. मग ते काय काय होणार बघा, आता आपण इथे पाहिल्यानुसार इथलं 55 तर हा 55 आला, इथला 125 तर हा सुद्धा 125 आला, नंतर 55च्या अपोजिटवाला हा सुद्धा 55 येईल इकडचा, 125च्या अपोजिटवाला हा झेड सुद्धा काय येणार आहे 125 येणार आहे. 125 म्हणजे आपल्याला तिसरं उत्तर काय मिळतंय की झेड इज इक्वल्स टू 125 अंश. म्हणजे हे इतकं साधं सरळ आहे आणि या पद्धतीने करायचे. सिंपल मेथड आहे, काय अवघड काही नाहीये. फक्त इथं तुम्हाला लोकांना याच्या भोवतालचे 4 अँगल जर काढता आले तर असेच इथले 4 ती सेम असणार आहे, कारण ते संगत कोण आहेत. प्रत्येक ठिकाणचा अँगल हा दुसऱ्या ठिकाणी त्याच ठिकाणी सेम असणार आहे. साधी सरळ गोष्ट आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 125, 55, 125 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 1 असणार आहे. क्लिअर. आता त्याच्यानंतर आता एक परीक्षेला विचारलेला प्रश्न आपण थोडासा बघूया, ज्यामध्ये तुम्हाला लोकांना अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी थोडीशी आणि एक आपण जे काही रेषीय जोडी म्हणतो ते आपल्याला वापरावं लागेल. कसं ते बघा. तर तुम्हाला फक्त प्रश्न सांगतोय काय दिलाय, हे जे काय असेल ते राहू दे, ते काय वाचत बसू नका. तर तुम्हाला लोकांना म्हटलं गेलंय याच्यामध्ये बघा लक्षात घ्या की एम
आणि तो दुसरा कोण आहे बाबा तो एन. म्हणजे याच्यामध्ये आपण थोडंसं एक बघितलं तर तुम्हाला लोकांना प्रश्न विचारलाय 1 नंबर आणि 2 नंबर. म्हणजे तुम्हाला लोकांना हे एम म्हणजे मेजर अँगल आहे बरं, ते आपण त्याला मापकोन असं म्हणतो. हे काय असतं, मापकोन असतं. त्यामुळे थोडंसं ते कन्फ्यूज होऊ नका, ते थोडंसं टायपिंगमध्ये ते मोठं झालंय. तो मेजर अँगल, इथं पण तेच आहे. इथं मेजर अँगल त्याला मापकोन असं म्हणतात. इथं मेजर अँगल म्हणजे ते मापकोन असतं. ठीक आहे, मग तुम्हाला ते डाऊट नको परत दुसरा काहीतरी. मग याच्यामध्ये पहिला वाला अँगल म्हणजे बघा तुम्हाला लोकांना त्यांनी हा वाला अँगल विचारला, हा किती असेल, आणि दुसरा वाला अँगल मी तुम्हाला विचारलं तर हा वाला अँगल किती असेल. ठीक आहे, तर हे कन्सिडर करत असताना आपण फक्त फोकस करायचं काय, तिकडं फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं की मी काय करतो त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आता एकदम परफेक्ट अलाइनमेंट करून दाखवतो. इथून या बिंदूपासून इथे पुढे मी गेलो, इथून या साईडला अशी एक लाईन ड्रॉ केली आणि इथे एक लाईन ड्रॉ केली. आपला फोकस फक्त जे मी आता ड्रॉ करतोय, गिरवतोय त्याच्यावरती पाहिजे. ठीक आहे, इथे एक तुम्हाला लोकांना असा झेड आकार तयार झाला, लक्षात घ्या. मग झेड आकारामध्ये असा आकार असेल, त्या झेडमध्ये तुम्हाला लोकांना असा उलटा आकार असेल तरी चालतंय. ठीक आहे, किंवा त्या झेडमध्ये ते तुम्हाला लोकांना असं असेल तरी चालतंय. ठीक आहे, किंवा ते असं असेल तरी चालतंय. हे सगळं मी तुम्हाला लोकांना आता व्युत्क्रम कोणामध्ये शिकवलं होतं, ज्यामध्ये हे सगळे अँगल, हा इथला अँगल याला, हा अँगल इथं आणि हा अँगल इथं, हे सगळे काय असतात, एकमेकाला समान असतात. ठीक आहे, त्या ठिकाणचे. मग आता इथे जर आपण पाहिलं तर हा 75 आहे, तर हा किती विचारला तुम्हाला लोकांना, तर तुम्ही लोकांनी बिंदास इथे 75 लिहून टाकायचा. काय लिहायचं, 75 लिहून टाकायचा. आणि मग याच्यामध्ये इथं बघा, आता इथं खाली बघा सगळ्यांनी, इथून इथपर्यंत, आता खाली इथपर्यंत आलो मी, इथपर्यंत आलो, आणि इथून इथं पुढे गेल्यानंतर इथं पण एक झेड तयार होते. तर इथला 65 आहे ना, तर हा सुद्धा किती माहिती आहे का, हा पण येईल 65, हा पण येईल काय 65. आता आपण सगळेजण फोकस करूया काय माहिती आहे का, एवढ्या पट्टीवरती, एवढ्या भागावरती एका रेषेमध्ये हे दोन कोण आहेत, हे दोन कोण, एक 75 आणि इथला एक वाला, एक म्हणजे तो तुम्हाला 1 नंबरचा अँगल काढायचा आहे. मग आपण त्याच्यामध्ये एक नंबर एक टाकूया की हा 75 आणि 1 हा एका रेषेच्या जोडीमध्ये. ठीक आहे, मग आपण त्याला कसं लिहिणार की सर डायरेक्टली 75 आणि अँगल नंबर जो 1 आहे यांची दोघांची बेरीज ही किती येते, ही 180 येते. करेक्ट, कारण त्या दोघांमध्ये एक रेषीय जोडी तयार होते. तर आता हा 75 पलीकडे पाठवून द्या. मग आपला पहिलावाला जो अँगल असेल तर आपल्याला किती मिळेल माहिती आहे का, की 180 वजा 75, ज्याचं उत्तर असेल एकदम साधं सिंपल 105. तो पहिला अँगल किती असेल आपला, तो असेल 105. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला आता जेव्हा आपण इथे बघतो, आपण बघा हा 65 होता म्हणून हा 65 आला, तर ह्या दोघांमध्ये पण एक रेषीय जोडी तयार होते. ह्या रेषेला इथं दुभाजक झाला, बरोबर ना, ह्या रेषेला ही छेदिका छेदून गेली, इथं हा एक अँगल आणि इथला 2 नंबरचा अँगल तयार झाला. मग 65 आणि हा इथला 2 म्हणजे अँगल आहे बरं, तो 2 हा आकडा नाहीये, तो दुसरा अँगल दर्शवतो, हे लक्षात घ्या. सो 65 आणि 2 या दोघांची जर बेरीज केली, 65 आणि अँगल क्रमांक 2 या दोघांची बेरीज केली, तर ती सुद्धा किती आली पाहिजे, 180 आली पाहिजे. एकदम बेसिक आहे. हा 65 पलीकडे जाऊ द्या, मग आपलं उत्तर काय येईल, हे अँगल क्रमांक 2चं उत्तर असेल आपलं 180 वजा 65. आणि मग तुमचं उत्तर इथे मायनस करून किती येईल ते बघून घ्या, 115 असं आपलं उत्तर येते. 115 अँगल 2 कुठला काय आला आपला, 115. म्हणजे आपले उत्तर काय असतील, तर पहिला आपला अँगल किती आला, 105 आला, अँगल नंबर 1. 105 आणि 115 अशी आपली दोन उत्तर असली पाहिजेत. सो 105 आणि 115 कुठे ते बघून घ्यायचे, 105 115 पर्याय नंबर 3 मध्ये. सो ही दोन्ही आपली उत्तरं. सो हा प्रश्न विचारला होता STIच्या मुख्य परीक्षेमध्ये 2012, जो आपल्या बेसिक वरती आधारित होता, हे लक्षात घ्या. मग आता त्याच्यानंतर आता हे सगळं आपण अँगलचं स्टडी केलं, पण अँगलचं स्टडी केल्यानंतर त्यामध्ये पुढचा मुख्य प्रकार काय येतो माहिती आहे का, की त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार. आता त्रिकोणामध्ये आपण थोडंसं ट्रायंगलला स्टडी करूया. तर याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, की समजा आपण एखादा अँगल काढला, तो अँगल कुठल्याही प्रकारचा असो, त्याचा काही मोठा विषय नाही आहे. हा तुम्हाला मी एक अँगल दाखवला, ठीक आहे, एक ट्रायंगल दाखवला. त्या ट्रायंगलमध्ये तुम्ही लोक समजा आता पाहिलं आतमध्ये, मी तुम्हाला आतमध्ये काही नावं टाकून देतो. ह्याला मी असं समजा एक्स असं म्हटलं, ठीक आहे, या ठिकाणी वाय असं म्हटलं, या ठिकाणी झेड असं म्हटलं. ठीक आहे, तर आपण जनरली स्टेट बोर्डपासून आता आपण NCERT असेल कुठेही आपण आतापर्यंत वाचलेलं आहे की त्रिकोणामधल्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, तर ती 180 अंश असते. तर आता याच्यामध्ये आपण यांची बेरीज दाखवली. समजा इथं अँगल एक्स असेल, अधिक अँगल वाय असेल आणि अधिक अँगल झेड असेल, या तिघांची बेरीज काय आली पाहिजे, तर 180 अंश आली पाहिजे. ही आपली बेसिक प्रॉपर्टी, ही आपली काय बाबांनो बेसिक प्रॉपर्टी, एकदम साधं सरळ सिंपल आहे. ही आपली झाली बेसिक प्रॉपर्टी. ही बेसिक प्रॉपर्टी आपल्याला ध्यानात आली पाहिजे की त्रिकोणामध्ये तीनही आंतरकोन, हे सगळे आंतरकोन बरं त्रिकोणाचे, या तिघांची बेरीज आपण केली तर उत्तर किती येतं, ते 180 अंश असं येतं, हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आणखीन एक प्रॉपर्टी बनते, ही तुमची पहिली प्रॉपर्टी, ही तुमची फर्स्ट प्रॉपर्टी आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आतमधल्या किती असते, 180 असते. परंतु तुम्हाला लोकांना समजा मुद्दाम याने असं विचारलं, ह्या त्रिकोणाचे जे काय बाह्यकोन नावाचा प्रकार असतो, त्रिकोणाचे बाह्यकोन म्हणजे एकदा समजून घ्या. त्रिकोणाच्या बाह्यकोनामध्ये हे बघा, हा जो तुम्हाला दाखवतो ना मी आता, हे सगळे बाह्यकोन आहेत. आता बाह्यकोनामध्ये बघा, बाह्यकोनात तुम्हाला मी इथं म्हटलं इथं ए आहे, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला लोकांनी इथं बी म्हटलं
आणि या ठिकाणी तुम्हाला लोकांना मी आता सी असं म्हटलं. ठीक आहे. आता हे तुम्हाला ए बी आणि सी हे बाह्यकोन दाखवले. हे कुठले होते? एक्स वाय झेड हे आंतरकोन होते. तर त्रिकोणामध्ये आंतरकोणाचं तर काय क्लिअरच, म्हणजे साधं सरळ पाठ असेल तुमचं, मी सांगायच्या आधीच की आंतरकोणांची जर बेरीज केली तर 180 असते. पण तुम्हाला विचारलं ह्या बाह्य कोणांची बेरीज किती, म्हणजे हे अँगल ए, इथला अँगल बी आणि इथला कोणता तो अँगल सी, यांची जर बेरीज केली तर किती असते? तर दुसरी प्रॉपर्टी सगळ्यांनी लिहून घ्या की अँगल ए अधिक अँगल बी आणि अधिक अँगल सी या बाह्य कोणांची जर आपण बेरीज केली तर उत्तर किती येतं माहिती आहे का? तर 360 अंश येतं. हे अतिशय महत्त्वाचं, हे नोट करून घ्या, कारण आपल्या सगळ्यांचं हे पाठ असतं पण हे पाठ नसतं आणि हे अति जास्त महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. सो याला म्हणायचं आहे बाह्य कोणांची बेरीज. याला बाह्य कोणाचं नाव देऊन ठेवा. सो बाह्य कोणांची बेरीज विचारली तर 360 बोलायची आणि आंतरकोणांची बेरीज विचारली तर 180 बोलायची. ठीक आहे, साधं सरळ. आणि मग तुम्हाला लोकांना समजा असं डेमो द्यायचा असेल तर डेमो देऊ, तुम्हाला डेमो देऊन टाकतो बघा. डेमो म्हणजे काय? तर डेमो एकदम साधा सरळ देऊन टाकेल तुम्हाला की याच्या आतमध्ये समजा, फक्त लक्षात घ्या, हे 60 आहे, हे पण 60 आहे आणि समजा हे पण 60 आहे, असं आपण जस्ट कन्सिडर करतोय बघा ना. 6 1 6 6 2 12 7 3 18 म्हणजे हा समभुज म्हणून समजून घेऊ. कुठला जरी असेल तरी असंच होणार आहे, लक्षात घ्यायचं. तर हे 60 असेल ना मित्रांनो, तर याची ही रेषीय जोडी आहे ना, तर ह्या दोघांची बेरीज 180 पाहिजे. हा 60 तर किती माहिती आहे का? हा 120 येणार आहे, बरोबर आहे की नाही? बरं, हा 60 तर हा किती येणार आहे? परत हा 120 येणार आहे, कारण दोघांची बेरीज 180 पाहिजे. हा आपण बेसिकमध्ये शिकलो. हा 60 तर हा काय येणार आहे? हा 120 येणार आहे, कारण हे तिघं जण हे रेषीय जोडीमध्ये ना, 60ला 120 रेषीय जोडीमध्ये, 60ला 120 रेषीय जोडीमध्ये, 60ला 120 रेषीय जोडीमध्ये, कारण प्रत्येक ठिकाणी दोघांची बेरीज काय येते? 180 येते, लक्षात ठेवा. आता जर तुम्ही ह्या 60 60 60ची बेरीज केली तर तुमचं उत्तर येते 180. आणि जर तुम्ही 120 120 आणि 120 ची बेरीज केली तर उत्तर येते 360. मग तुम्हाला लोकांना ते समोरच क्लिअर प्रूव्ह करून दाखवलं. इथला अँगल तुम्ही काही चेंज करत बसा, पण एक लक्षात ठेवायचं, चेंज करताना ह्या तिघांची बेरीज ही 180 असली पाहिजे. बरं, आता ते तुम्ही काही चेंज करून चालत नाही, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. चला, मग आता आपण हे सगळं बेसिक शिकल्यानंतर आता याच्यातला सगळ्यात पहिला प्रकार आपण स्टडी करायच्या आधी एक छोटंसं एक गणित बघूया आता जे शिकलो त्यातून, की बाबा एका त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे तुम्हाला सोपं विचारले, 54 डिग्री आणि 68 डिग्री असल्यास तिसऱ्या कोणाचे माप किती असेल? तर आताच तुम्हाला लोकांना शिकवल्यानुसार त्रिकोणाची प्रॉपर्टी काय? ही त्रिकोणाची प्रॉपर्टी काय की बाबा पहिला अँगल अधिक दुसरा अँगल अधिक तिसरा अँगल. ठीक आहे, या तिघांची आता ह्यांनी इथं कोण कोणते आंतरकोण का बाह्य कोणी मेन्शन नसेल केलं तर आपण ते आंतरकोणच आहेत असं गृहीत धरून जायचं, हे लक्षात घ्या. मग तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येते बाबांनो? 180 अंश येते. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी की बाबा दोन कोणांची मापे त्यांनी 54 आणि 68 देऊन टाकलीत. मग तुम्ही लोकांनी काय करा, इथे 54 लिहा, या साईडला इथे 68 लिहा आणि अँगल झेड हा तुम्हाला तिसरा कोण माहिती नाही, आपण त्याला आहे तसंच लिहूया. ठीक आहे, 180. ठीक आहे, मग ह्या दोघांची आपण बेरीज करू. मग इथं 8 इथे 12 आला, हात चाले 1, 6 आणि 5 11 आणि 12, इथे म्हणलं 122. ठीक आहे, आणि अधिक अँगल झेड बरोबर काय? तर 180 अंश. आता काय करायचं, तर हा 122 हा पलीकडे घेऊन जायचं. ठीक आहे, मग 122 पलीकडे नेल्यानंतर तो मायनस होणार आहे. मग आपलं काय होईल बघा, ते अँगल झेड इक्वल्स टू 180 वजा 122. सो आता जे काही येईल ते आपलं बेसिकचं उत्तर ते असेल किती बाबांनो? तर इथं फक्त आणि फक्त 58. सो एकदम सिंपल आहे. तर तुम्ही वजाबाकी केली, 58 आली. सो 58 आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला लोकांना समोर दिसतोय. ठीक आहे, असं एक गणित एकदा एक जुन्या परीक्षेमध्ये कुठेतरी आलं होतं, आपण ते एक गणित आपण पाहूया, म्हणजे अजून थोडंसं बरं वाटेल. पण ते तुम्हाला लोकांना अँगल काय दिलं बघा ना, पॉईंटमध्ये दिलेत, आहे का? पॉईंटमध्ये दिलेत. आणि आता तो फॉर्म्युला वगैरे लिहित बसू नका. ठीक आहे, त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे 62.6 आणि 56.7. ठीक आहे, आणि मग त्याने तुम्हाला विचारलं याच्यामध्ये, तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती? मग आता मी डायरेक्ट काय करतो बघा आता, की याच्यामध्ये पहिला अँगल 62.6 आहे. ठीक आहे, दुसरा अँगल हा 56.7 आहे आणि तिसरा अँगल हा तुम्हाला माहित नाहीये, त्याला तुम्ही काय म्हणता? अँगल झेड म्हणता, तिसरा अँगल. आणि तिघांची बेरीज काय आली बाबांनो? 180 येते. आले ना, ते येते. मग आता आपण समजा दोघांची आपण बेरीज केली. ह्या दोघांची बेरीज करत असताना पॉईंटवाली बेरीज तुम्हाला मी दशांश अपूर्णांक शिकवली होती, ती व्यवस्थितपणे तुम्ही लोक अप्लाय करणार आता. सो इथं 7 आणि 6 इथं 13 आला, हातचा आला 1, 6 आणि 2 8 आणि किती आला? तो 9 आला. आणि इथं 6 आणि 5 किती आलं? ते 11 आलं. आणि पॉईंटच्या ठिकाणी इथं पॉईंट देऊन टाका एका घरानंतर. ठीक आहे, आणि मग अधिक आपला जो काही तिसरा अँगल आहे अँगल झेड, तो आपल्याला काढायचा आहे ना. तो आता कसा काढायचा? तर हा 119 पॉईंट हा तिकडे घेऊन जायचा, तो होणार आहे मायनस. आणि मग आता कसं येईल बघा, ते अँगल झेड इक्वल्स टू 180 मधून आपण काय करणार? 119.3 हे आपण आता काय करणार? तर मायनस करणार आहे. मग आता ते मायनस करत असताना सो अँगल झेड इक्वल्स टू, व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं की आता तुम्हाला लोकांनी ही जर समजा वजाबाकी जमत नसेल तर तुम्ही लोक काय करा, ह्याला अशा मांडणीतल्या काय करायचं? 180 लिहायचा, इथे 119.3, इथं पॉईंटच्या पुढे 0 टाकायचा आणि मग यांची वजाबाकी करायची. ही वजाबाकी करताना फक्त काळजीपूर्वक, कारण जर पॉईंट चुकला की सगळं चुकत जाईल. मग ते 0तून 3 जात नाही, उसना, इथं उसना त्याला काही नाही. 0.7 अंश लॅटरल ट्रँगल. आता नावातच दिलंय त्याने काय,
नावात दिले त्याने समभुज. समभुज म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत. आता त्रिकोणाला बाजू किती, तर 3. मग याच्यामध्ये बाजू किती असतील, 3 बाजू. मग तिन्ही बाजू कशा असतील, सारख्या असतील. मग आता समजा आपण याच्यामध्ये आता आकृती काढली, तर आकृती काढताना व्यवस्थित बघा सगळ्यांनी. तर समभुज त्रिकोण आहे, ठीक आहे. कोणता त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे. तर समभुज त्रिकोणामध्ये तुम्हाला लोकांना एखादा मी त्रिकोण असा दाखवला, हा त्रिकोण दाखवल्याच्यानंतर फक्त आता बघायचं, नाव दिलं समभुज म्हणजे सगळ्या बाजू सारख्या पाहिजेत. म्हणजे ही बाजू याला एकरूप आणि ही बाजू याला एकरूप, म्हणजे तिन्ही बाजू एकमेकांना एकरूप असल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. मग आता याच्यामध्ये ही बाजू समजा 5 सेमी असेल, तर ही पण बाजू 5 सेमी, ही पण बाजू किती, 5 सेमी. ज्या आता त्रिकोणामध्ये काय होतं, समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू पण सारख्या असतात आणि तिन्ही कोणही सारखे असतात. मग याच्यामध्ये समजा आपण आता काही नावं टाकली, समजा याला मी ए म्हटलं, याला इथं बी म्हटलं, याला इथं सी म्हटलं, ठीक आहे. आणि याला काहीतरी आपण असे अँगल्स वगैरे दाखवूया, ठीक आहे. आता ह्यात प्रॉपर्टी काय बनते, आपण ती पहिली प्रॉपर्टी लिहून देऊ, याचा गुणधर्म लिहून घेऊ. तर सगळ्यात पहिली प्रॉपर्टी काय, तर समभुज त्रिकोणामध्ये प्रॉपर्टी म्हणजे याचा गुणधर्म काय, तर याच्या तिन्ही बाजू समान असतात. मग तिन्ही बाजू म्हणजे बाजू कशी वाचन करायची, तर ए पासून बी पर्यंत म्हणजे बाजू ए बी झाली, बी पासून सी पर्यंत म्हणजे बाजू बी सी झाली, आणि ए पासून सी पर्यंत म्हणजे बाजू ए सी झाली. क्लिअर सगळ्यांना. मग ह्यात काय मिळतं आपल्याला, की याची बाजू ए बी ही एकरूप आहे बाजू बी सीला, आणि तीच बाजू सुद्धा एकरूप आहे कशाला, बाजू ए सीला. म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू कशा असतात, तर एकरूप असतात. एक बाजू जरी तुम्हाला कळाली तर बाकीच्या दोन्ही बाजू त्या सेम असतात, त्याच्या एवढंच, ठीक आहे. त्यामुळे तिन्ही बाजू एकरूप. आणि एक लक्षात ठेवायचं कधी पण, की बाबा ज्या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू एकरूप असतात ना, त्याचे तिन्ही कोण सुद्धा एकरूप असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला समजा मी म्हटलं बाबा हे अँगल एबीसी तुम्हाला दाखवलं गेलंय, तर अँगल एबीसी मध्ये काय होते, की अँगल ए हा समान आहे अँगल बी ला, आणि तो समान आहे कशाला, तर अँगल सी ला, ठीक आहे. हे तिन्ही पण अँगल काय असतात, ते एकरूप असतात. आणि हे तिन्ही अँगल जर एकरूप असतील, तर ऑलरेडी तुम्हाला लोकांना एक गोष्ट मी शिकवली, की याच्यामध्ये तिघांची बेरीज जर केली, नीट ऐका सगळ्यांनी, जर का मी तिघांची बेरीज केली, अँगल ए अधिक अँगल बी अधिक अँगल सी, अशा तिघांची जर का मी बेरीज केली, तर तिघांची बेरीज ही आली पाहिजे किती, तर 180 आली पाहिजे. किती आली पाहिजे, 180 आली पाहिजे, जे आपण आत्ताच काही वेळापूर्वी बेसिकमध्ये शिकलो होतो. आणि पण इथं तुम्हाला अजून एक गोष्ट हिंट कळते, की तिघांची मापं पण सारखी आहेत ना. म्हणजे जर तुम्हाला म्हटलं मी चला याचं माप जर एक्स असेल, तर याचं पण किती एक्स आणि याचं पण किती एक्स, म्हणजे असं येणार नाही, एक्स वाय झेड येणार नाही. याला एक्स म्हटलं तर याला पण एक्स म्हणायचं आणि त्याला पण एक्स म्हणायचं. जर तिघांची मापही सारखी असतील, तर आता याच्यामध्ये ह्या अँगल ए ची किंमत पण एक्स आहे, अँगल बी ची किंमत पण काय बाबा एक्सच आहे, आणि अँगल सी ची किंमत पण एक्सच आहे, आणि इक्वल टू काय, तर 180 आहे. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. मग जर ह्या तिघांची पण मापं सारखी आहेत आणि तिघांची पण मापं मी एक्स अशी मानली, तर हा एक्स अधिक एक्स अधिक एक्स या तिघांची जर मी बेरीज केली, तर काय बनते, ते 3x बनते. आणि 3x बरोबर काय मिळते आपल्याला, 180 मिळते. मग जर 3x बरोबर 180 असेल, तर आता x बरोबर काय, या 3 ने त्याला भाग द्यायचा, इथे 3 × 18 आणि पुढचा एक 0, तर उत्तर असेल काय, तर 60 अंश. 60 अंश. मग याच्यावरून आपण काय शिकलो, तर आपण जे शिकलो ते लिहून घ्या सगळ्यांनी. या प्रकारच्या समभुज त्रिकोणामध्ये अँगल ए असेल, अँगल बी असेल आणि अँगल सी असेल, हे तिघं तर सारखे असतात, परंतु तिघांचं माप किती असतं, तर ते 60 अंश असतं. हे नोट करून ठेवा. तिघांची माप ही 60 60 60 असतात. प्रत्येक अँगलला 60 60 60चा असतो. किती असतो, 60 60 60चा असतो. एकदम बेसिक गोष्ट आहे, ठीक आहे. हे नोट केल्यानंतर आता आपण याचं परिमिती नावाचा एक प्रकार असतो, परिमिती, त्यानंतर ती उंची वगैरे असते, हाईट किती कशी काढायची आणि त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, आपण ते शिकून घेऊया, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर मग आता याच्या पुढच्या भागासाठी आपण थोडं ते बेसिक लिहून घेऊ आपण. तर आता समभुज त्रिकोणामध्ये आपण पहिल्यांदा काय पाहिलं, तर तिन्ही बाजू सारख्या असतात, ते आपण लिहून घेतलं. बाजू ए बी, बी सी आणि ए सी हे तिघ जण एकरूप आहेत. नंतर तिन्ही कोण पण सारखे असतात. किती, अँगल ए इक्वल टू अँगल बी आणि अँगल सी, तिन्ही कोण पण सारखे. मग तिन्ही कोण सारखे, तर तिघांचं माप किती किती किती, तर 60 60 60. मग आपण ते सगळं बरोबर ते आपण सूत्र सगळे वापरून आपण दाखवलं, की बाबा ते 60 काय येतं ते पण आपण लिहिलं इथं, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आता आपण ह्याच्या थोड्याशा आणखीन थोड्या डीप प्रॉपर्टीजमध्ये जाऊया. त्यामध्ये तुम्हाला लोकांना आता व्यवस्थित फक्त समजून घ्यायचं मी मांडणी कशी करतोय. तर आता ही मांडणी बघा, याला म्हटलं मी समजा ए म्हटलं, याला बी म्हटलं किंवा नाही म्हटलं तरी काही विषय नाहीये, की तुम्हा लोकांना चला आपण त्याला नावं देऊन टाकले, काहीतरी नावं दिले आपण त्याला, काहीतरी ए नाव दिलं, इथं बी नाव दिलं आणि याला काहीतरी सी नाव दिलं, ठीक आहे. मग तुम्हा लोकांना विचारलं गेलं की यांची तुम्हा लोकांना परिमिती काढायची. काय काढायची, परिमिती. आता परिमिती म्हणजे काय, तर परिमिती म्हणजे पेरिमीटर. परिमितीला आपण पेरिमीटर असं म्हणत असतो, लक्षात घ्या. मग आता यांची परिमिती काढायची कशी, तर ही परिमिती काढत असताना आता बेसिक गोष्ट आहे,
परिमितीचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. परिमितीचा अर्थ काय, तर परिमिती म्हणजे काय, तर इथल्या ह्या ए पासून ते पूर्ण ह्या बॉर्डरची लांबी, म्हणजे पहिल्यांदा ए पासून आपण समजा बी पर्यंत आलो, बी पासून आपण सी पर्यंत गेलो आणि सी पासून परत आपण ए पर्यंत गेलो, तर ही जी काय बॉर्डर दिसेल तुम्हाला, ह्या बॉर्डरची एकूण मोजलेली लांबी म्हणजे परिमिती. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे काय, की सर ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. ठीक आहे, मग यांच्यापैकी आपल्याला एक जरी बाजू माहिती असेल तर आपल्याला डायरेक्ट परिमिती काढता येईल. कसं, समजा ही बाजू 5 आहे तर ही पण 5 आहे आणि ही पण 5 आहे, मग 5 एक 5, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. समजा ही बाजू 6 असेल तर 6 एक 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18. ठीक आहे, 7 असेल, 7 एक 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21. याला म्हणतात परिमिती. मग आपण त्याला असं नाही म्हणू शकत का की परिमितीचं सूत्र काय, तर डायरेक्ट काय करायचं, 3 गुणिले बाजू करायचं. जी काय बाजू दिली असेल त्याला फक्त 3 ने गुणायचं. जी काय बाजू दिली असेल त्याला फक्त 3 ने गुणायचं. आणि मग आता त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय येते, तर सेकंड प्रॉपर्टी सगळ्यांनी बघून घ्या. सेकंड प्रॉपर्टी असते ती म्हणजे उंची. तर याची उंची काढायची कशी, तर थोडंसं तुम्हाला लोकांना एकदा डीप क्लिअर करतो काय ते. तर जर समजा आपण उंचीचा प्रकार जर पाहिला तर उंची दाखवायची कशी बघा. याच्यामध्ये उंची म्हणजे काय, तर उंची म्हणजे आपण जर इथून इथपर्यंत एक लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, आता ही जी लाईन ड्रॉ केली ही कधी पण इथं काटकोनात छेदते, बरोबर. मग ही काटकोनात छेदत असेल तर लक्षात ठेवायचं इथे ही 2 समान भाग करून टाकते, इथं 2 समान भाग करून टाकले. करेक्ट, एकदम बेसिक गोष्ट आहे. तर आता होतं काय याच्यामध्ये, तर ह्याचे अँगल जर आपण पाहिले इथं आता 60. ठीक आहे, हा पण असतो किती माहिती आहे का 60, आणि हा पण असतो 60. त्याच्यामध्ये इथं 30-30 असे 2 विभाजन होऊन जातात, 30-30. ठीक आहे, आणि मग तुम्ही जर पाहिलं तर हा किती आहे, हा 90 डिग्रीज आहे. किती आहे, 90 डिग्रीज आहे. तर आपण एकदम अजून डीपमध्ये जाणार, ह्याला आपण एक एडी असं नाव देऊन टाकू, एडी असं नाव देऊन टाकूया. आणि आता जर आपण एवढ्या भागाचं फोकस केलं, फक्त एवढ्या भागात आपण फोकस करूया की ज्यामध्ये तुम्हाला लोकांना आता बघा, फक्त हा जर भाग आपण पाहिला, एवढा एक त्रिकोण जर आपण पाहिला, ह्या त्रिकोणामध्ये सगळ्यांनी फक्त आता लक्ष द्या, हा एक काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणामध्ये 30-60-90चं एक प्रमेय आपण एक शाळेच्या पुस्तकामध्ये शिकलो होतो. तर 30-60-90च्या प्रमेयानुसार आपण जर गेलो तर लक्षात ठेवायचं, याला मी बोलतो इथं कर्ण. काय म्हणतो आपण त्याला, कर्ण म्हणतोय. लक्षात ठेवा, एसी हा कर्ण आहे ना, दिलेल्या काटकोन त्रिकोणासाठी एसी हा कर्ण आहे. ठीक आहे, डीसी हा त्याचा पाया आहे. ठीक आहे, हा काय बाबा नाहीचा, हा पाया आहे. आणि हा जो ईडी ना, ईडी ही त्याची काय बाबांनो उंची आहे. ठीक आहे, आता एकदम ते पूर्ण सूत्र स्पष्ट करण्यापेक्षा तुम्हाला मी डायरेक्टली त्याचा शॉर्टकट सांगून टाकतो की 30-60-90च्या प्रमेयानुसार 30 अंश कोनासमोरची बाजू जी दिसते ना तुम्हाला डीसी, ही कर्णाच्या निमपट असते. ही कर्णाच्या निमपट असते. आणि 60 अंश कोनासमोरची बाजू जी काय तुम्हाला उंची दिसते ना, ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. मग आपण डायरेक्ट काय करायचं, हे कर्णालाच आपण एक बाजू असे म्हणू शकतो. याची बाजू म्हणजेच हा एक कर्ण आहे, लक्षात ठेवा. कारण ही या त्रिकोणाची एक बाजू आहे आणि हा काटकोन त्रिकोणाचा तो कर्ण आहे. ठीक आहे, पण इतकं डीप जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट एक सूत्र पाठ करून टाकूया की ह्या समभुज त्रिकोणाची उंची काढताना एक डायरेक्ट सूत्र आपण वापरू शकतो. ती उंची बरोबर काय, तर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू म्हणजे एवढं लक्षात ठेवतं. ठीक आहे, आता याचं स्पष्टीकरण वगैरे कसं, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण जाणार, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, मग त्याला ती किंमत टाकून सॉल्व्ह करणार. पण तेवढं करण्यापेक्षा आपल्याला फक्त सूत्राची गरज आहे. आपल्याला फक्त काय पाहिजे, सूत्र पाहिजे. तर सूत्र आपल्या समोर आहे, उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. आणि हा प्रश्नाचा म्हणजे ह्या फॉर्म्युलाचा विषय इथे संपतो. मग आता हे 2 फॉर्म्युला आपण पाहिले. पहिला फॉर्म्युला पाहिला आपण काय, की बाबा समभुज त्रिकोणाची परिमिती कशी काढायची, तर 3 गुणिले बाजूने काढायची. ठीक आहे, नंतर त्याची उंची कशी काढायची, उंची बरोबर काय, वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. याने तुम्हाला लोकांना काय मिळणार, तर त्याची उंची मिळणार. आणि ती उंची मिळाल्याच्या नंतर आता आपण जाणार कशामध्ये, तर आपण जाणार आता क्षेत्रफळामध्ये. आता तिसरा पार्ट तो महत्वाचा म्हणजे तो काय, तर क्षेत्रफळ. तर आता क्षेत्रफळ कसं काढतात आहे का, क्षेत्रफळामध्ये तुम्हाला लोकांना एक फॉर्म्युला असतो की कोणत्याही त्रिकोणाचं जे काय एरिया काढता तुम्ही लोक, त्यात तुम्ही असं लिहिता 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे, 1/2 गुणिले काय, पाया गुणिले उंची. तर याच्यामध्ये पाया म्हणजे ही एवढी मोठी बाजू. आता इकडचा हा पाया बघू नका बरं, हा पाया नाही, आपण संपूर्ण काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे या संपूर्ण समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढतोय. ठीक आहे, तर याचा जो पाया असेल हा पूर्ण हा पाया असेल. मग तो पाया म्हणजे जी पूर्ण ही काय असणार आहे, बाजू असणार आहे. मग या पायाला आपण इथं बाजू असं एक गोंडस नाव देऊन टाकलं की पाया म्हणजेच बाजू आहे. ठीक आहे, आणि उंचीचं सूत्र तुम्हाला काय मिळालं, उंची म्हणजे काय, इन टर्म्स ऑफ साईड कसं असतं ते इन टर्म्स ऑफ बाजूमध्ये कसं मिळणार, उंची म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. ती किंमत मी तर समजा टाकली की उंची म्हणजे काय, की वर्गमुळात 3/2 गुणिले काय, तर 3/2 गुणिले बाजू. तर यात काय होतं, आता याच्यामध्ये हा वर्गमुळात 3 आणि 1चा गुणाकार आपण केला ते वर्गमुळात 3 बनतं, भागिले 2 गुणिले 2 आपण केलं, बेदुने 4 बनतं. आणि बाजू यांचा गुणाकार केला तर काय बनतं, तर बाजूचा वर्ग बनतो. मग आपण आता सूत्र डायरेक्ट पाठ कोणतं करायचं, डायरेक्ट काय लिहायचं की क्षेत्रफळ बरोबर काय, कोणाचं क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय, तर सरळ सरळ लिहून टाकायचं की वर्गमुळात 3/4 गुणिले
बाजूचा वर्ग गुणिले बाजूचा वर्ग. बस एवढ्या 3 गोष्टी आता नोट करायच्या. हे बाकीचं काही नोट नाही केलं, हे जरी नोट नाही केलं तरी काय फरक पडत नाही. आपल्याला फक्त 3 सूत्रांवरून आपल्याला आता किमतींशी डील करायचे, आपल्याला याची उत्तरं काढायची प्रश्नांचे. ठीक आहे. पहिल्यांदा परिमिती बरोबर काय तर 3 गुणिले बाजू. उंची बरोबर काय वर्गमुळात 302 गुणिले बाजू. त्यानंतर क्षेत्रफळ म्हणजे काय वर्गमुळात 304 गुणिले बाजूचा वर्ग. कोणासाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला समभुज त्रिकोणासाठी हे तिन्ही सूत्र हे लक्षात ठेवायचं. आणि मग आता आपण याच्यावरती आधारित हा पहिला प्रश्न आपण बघूया की एका समभुज त्रिकोणाची एक बाजू ही 12 सेमी, एक बाजू 12 सेमी आहे. आणि मग तुम्हाला लोकांना विचारले त्यांनी त्याची परिमिती किती, त्याची उंची किती आणि त्याचं क्षेत्रफळ किती. तर सगळ्यात प्रथम आपण काय करूया की पहिल्यांदा आपण याचं जे काय पहिलं विचारलं गेलंय ते म्हणजे काय बाबा, त्याने म्हटले परिमिती किती. तर आपण पहिल्यांदा याची परिमिती काढूया. तर आता याची परिमिती काढत असताना आपल्याला सूत्र माहिती आहे की परिमिती असते 3 गुणिले काय तर 3 गुणिले बाजू. तर आपण 3 गुणिले त्याच्यामध्ये आता आपण काय करूया ते बाजूची किंमत काय ती टाकूया ना. बाजूची किंमत त्याने काय म्हटली एक बाजू ही 12 सेंटीमीटरची. बाजू किती 12 सेंटीमीटरची. तर इथे 12 आपण लिहून टाकलं तर उत्तर काय आलं 12 त्रिक इथे 36 आणि ते सेंटीमीटरमध्ये असेल ना तर परिमिती पण तुम्हाला लोकांना सेंटीमीटरमध्येच मिळते हे लक्षात ठेवायचं. कारण सेंटीमीटर म्हणजे परिमिती एक बॉर्डरची लांबी असते. तुम्ही साईडला मेन्शन करून घ्या. परिमिती काय असते ही एक प्रकारची लांबी असते, ती असते बॉर्डरची लांबी. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, ही बॉर्डरची लांबी आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरा जो त्यातला सेक्शन असेल ते म्हणजे तुम्हाला त्याने विचारलं काय तर त्याने म्हटलंय त्याची उंची काढा. बरोबर ना. आता समभुज त्रिकोणाच्या उंचीसाठी तुम्हाला एक सूत्र दिलं, मी ते सूत्र तुम्हाला लिहून दाखवतो परत. तेव्हा त्याची उंची काढत असताना ते सूत्र काय तर वर्गमुळात 3/2 गुणिले काय तर गुणिले फक्त आणि फक्त बाजू. बरं हे लक्षात घ्या, हे त्याचं सूत्र आहे उंचीसाठीचं जे आपण आता जस्ट नोट केलं होतं. ठीक आहे. मग आता आपण या सूत्रामध्ये किंमत टाकताना बघा वर्गमुळात 302 गुणिले आता बाजू काय तर बाजू तिने म्हटले की ती 12 सेंटीमीटरची. तर इथे 12 लिहून टाकायचं. आणि ऑलरेडी याच्या आधी आपण करणी घातांक करणी चॅप्टर केलाय. वर्गमुळात 3ला सॉल्व्ह करायचं नाहीये, त्याला असंच ठेवायचं लक्षात ठेवा सगळ्यांनी. आपण ह्या 2ने 12ला भाग द्यायचा. बे एक बे त्याला बेसक 12 आणि मग याच्यामध्ये ही करणी संख्या आणि ही पूर्णांक संख्या. तर 6 पूर्णांक संख्या कधी पण आधी लिहायची आणि त्याच्यानंतर कधी ही करणी संख्या लिहायची. हा लिहायचा आपल्याला प्रोटोकॉल इथून पुढचा. आणि उंची सुद्धा ही एक हाईट आहे म्हणजे एक प्रकारे तुम्हाला लोकांना पाहिलं तर हे पण सेंटीमीटरमध्ये असणार आहे कारण ती बाजू सेंटीमीटरमध्ये तर उंची पण सेंटीमीटरमध्ये. तुम्ही ते लिहून टाका इथं सेंटीमीटर, इथं पण सेंटीमीटर होऊन जाईल की 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना यातला तिसरा जो घटक आहे तो म्हणजे काय तर क्षेत्रफळ. तुम्हाला क्षेत्रफळ पण विचारलं ना त्याने, इथं क्षेत्रफळ किती ते काढा. तर आपण इथं क्षेत्रफळ आता काढूया बाबा. आपला तो काय जो फॉर्म्युला आपण आता लिहिला तो फॉर्म्युला आपण बघू. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला मी काय सांगितलं तुम्हाला लोकांना वर्गमुळात 304 गुणिले बाजूचा वर्ग. गुणिले काय तर बाजूचा वर्ग. तर आता व्यवस्थितपणे याच्यामध्ये फक्त मांडणी करताना वर्गमुळात 304ला काही न करता असंच ठेवा. याची बाजू किती तर बाजू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की बाजू 12 सेंटीमीटरची. ठीक आहे. मग आपण इथे लिहून टाकलं की बाजू इथं 12 सेंटीमीटरची तर 12चा वर्ग करावा लागतो हे लक्षात ठेवा. उंचीमध्ये बाजूचा वर्ग नाहीये पण क्षेत्रफळामध्ये बाजूचा वर्ग आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि मग आता आपण याला पहिल्यांदा नीट व्यवस्थितपणे लिहून घेऊ आणि एका स्टेपमध्ये त्याला शेवटला सॉल्व्ह करू. वर्गमुळात 304 गुणिले 12चा वर्ग किती आला तो 144 आला. 12चा वर्ग 144 जो आपला पाठ आहे. किंवा तुम्ही त्याला 12 गुणिले 12 असंही लिहू शकता. बरं आता आपण त्याला 4ने भाग देऊया. तो 4 एक 4 त्याला 4 त्रिक 12 2 राहिले 24 आणि त्याला 4 सक 24. आता वर्गमुळात 3 ही करणी संख्या आहे, 36 ही पूर्णांक संख्या आहे. तर लिहिण्याची पद्धत काय तर कधी पण पूर्णांक संख्या आधी लिहायची आणि त्याच्यानंतर करणी संख्या लिहायची. तर उत्तर काय असेल 36 वर्गमुळात 3. परंतु क्षेत्रफळ काढताना तिथे चौरस सेंटीमीटर असं येणार तुम्हाला युनिट. काय येणार आहे चौरस सेंटीमीटर. तर तुम्ही लोक इथे लिहायचं चौरस सेमी किंवा त्याला तुम्ही सेंटीमीटरचा वर्ग असंही लिहू शकता. तर चौरस सेंटीमीटर असं आपण त्याला लिहून टाकूया. ते चौरस सेमी किंवा सेमीचा वर्ग दोन्ही एकच. बरं लक्षात घ्या. मग सध्या तरी मी चौ सेमी लिहिलं तरी चालतंय या सेंटीमीटरच्या डोक्यावरती वर्ग दाखवला तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. सो आपली उत्तरं बघून घ्या. 36 सेमी 6 वर्गमुळात 3 सेमी आणि 36 वर्गमुळात 3 चौसेमी. आता ते कुठं कुठं आले ते बघून घ्या. आता मग 36 त्यानंतर परत ते 6 वर्गमुळात 3 इथं समोर दिसतंय आणि 36 वर्गमुळात 3 तुम्हाला इथे दिसतंय. क्लिअर झालं. आपला पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. इथे तुम्हाला लोकांना जो सेमीचा वर्ग दाखवलाय तोच म्हणजेच चौसेमी. हे दोन्ही पण एकच आहे लक्षात घ्या. दोन्ही पण काय सेमच आहे, ह्यात कुठलाही फरक नाहीये. ठीक आहे. चला आता नेक्स्ट पुढे तुम्हाला लोकांना थोडा उलटा प्रश्न आलाय. उलटा प्रश्न कसा विचारला गेलाय बघा. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ तुम्हाला दिले 6 वर्गमुळात 3 चौसेमी. 6 म्हणजे 16 वर्गमुळात 3 चौसेमी.
तुम्हाला क्षेत्रफळ दिलं गेले. काय दिलं तुम्हाला? क्षेत्रफळ दिलं गेलंय. तर तुम्हाला विचारलं त्याची परिमिती किती. परंतु क्षेत्रफळावरून डायरेक्ट परिमिती काढता येत नाही, डायरेक्ट आपण काढणार पण नाही, ते लक्षात घ्या. आपण पहिल्यांदा क्षेत्रफळाचं सूत्र आपण काय ते पहिल्यांदा लिहून घेऊया की समभुज त्रिकोणाचं जे काही क्षेत्रफळाचं सूत्र असतं ते काय असतं बाबांनो, ते असतं वर्गमुळात. लक्षात ठेवायचं का नाही, किंवा तुम्हाला मी सोपं करून मांडून दाखव. सोपं मांडणी कशी माहिती आहे का, की क्षेत्रफळाची किंमत काय दिली, क्षेत्रफळाची किंमत दिली त्याने 16 वर्गमुळात 3. मी जस्ट तुम्हाला लोकांना जशी बेसिक मांडणी तशी तुम्हाला बेसिक मांडणी सांगतो. क्षेत्रफळाची किंमत त्याने दिली 16 वर्गमुळात 3 आणि क्षेत्रफळ कोणाचं आहे तर समभुज त्रिकोणाचं आहे. मग समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे ना ते तुम्ही बरोबर याच्या इथं खाली लिहून टाकायचं. ठीक आहे. मग ते सूत्र काय माहिती आहे का, की सर इथं वर्गमुळात 3 इथं 4 असतं आणि त्याला गुणिले काय असतं इथं बाजूचा काय असतो वर्ग असतो. जे आपण आत्ताच आपण दोनदा लिहिलं, एकदा मागे बेसिकमध्ये सूत्र लिहिताना आणि दुसऱ्यांदा एक गणित सोडवताना. ठीक आहे. आणि हे सूत्र इथे लिहिल्यानंतर पलीकडे किंमत काय आपली तर 16 वर्गमुळात 3. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये 16 वर्गमुळात 3 म्हणजे काय असतं, ते असतं 16 गुणिले, वाटत आपण तसं त्या पद्धतीत त्याला मांडूया. हे 16 वर्गमुळात 3 म्हणजे काय असतं, ते असतं 16 गुणिले वर्गमुळात 3. हे विसरू नका. म्हणजे याचे असे दोन स्प्लिट करून टाकलं आपण त्याला अजून जास्त समजून घेण्यासाठी. आणि मग जर आपण दोन्ही बाजूंना जर व्यवस्थित वाचन केलं तर काय मिळते माहिती आहे का, इथला वर्गमुळात 3 या वर्गमुळात 3ला कॅन्सल होतो. ठीक आहे. हा इथला भागिले 4 हा त्याला जाऊन गुणतो. म्हणजे काय होतं बघा की याची बाजूचा वर्ग बरोबर 16 गुणिले 4, 16 इथे 64 असा येतो. हा 4 त्याला जाऊन गुणणार आहे, तिकडं 16 64 झालं. आणि बाजू वर्ग बरोबर जर 64 असेल तर आपण काय करायचं डायरेक्टली, किंवा सर बाजू वर्ग बरोबर 64 तर बाजू बरोबर काय तर हा 64 कोणाचा वर्ग आहे तर 8चा वर्ग आहे. तर 8 आणि हे 14 सेमीमध्ये होतं म्हणून आपला जो 8 आलाय तो 8 कशामध्ये असणार आहे सेमीमध्ये असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. बाजू मिळाली आपल्याला 8 सेमी. एकदा का तुम्हाला बाजू मिळाली तर तुम्ही लोक त्याची उंची काढू शकता, त्याची परिमिती काढू शकता, काही मोठा विषय नाही तो. मग कारण बाजू मिळाली की तुम्हाला सगळंच काढता येतं. मग आता ह्या बाजूवरून तुम्हाला लोकांना विचारलंय की परिमिती काढा. म्हणजे क्षेत्रफळ दिलं तर पहिल्यांदा बाजू काढून घ्यायची आणि एकदा बाजू मिळाली की परिमिती काढणं अजून सोपं. मग परिमितीचं सूत्र काय बघा आपलं, तर परिमिती बरोबर काय तर समभुज त्रिकोण येतो. तर आपल्याला शॉर्टकट माहिती आहे की बाबा इथं मास्तर 3 गुणिले बाजू असं पाहिजे. करेक्ट. मग 3 गुणिले बाजू करायचंय. मग बाजू किती आहे 8 सेमी. मग काय करणार आपण इथे 3 गुणिले, आपल्याला बाजू मिळाली 8 सेमी तर 3 गुणिले 8 केलं, 8 त्रिक किती आला इथं 24 आला. आणि परिमिती सुद्धा सेंटीमीटरमध्येच येणार याची, हे लक्षात ठेवायचं. कारण ती एक प्रकारची काय असते तर लांबी असते. सो आपलं उत्तर असेल 24 सेंटीमीटर. आणि जे आपल्याला परिमितीसाठी मिळालं, 8ला गोळा मारू नका, 8 तुम्हाला बाजू मिळाली आणि 24 तुम्हाला 8 त्रिक 24 ही तुम्हाला परिमिती अशी मिळालेली. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्हाला लोकांना याच्या पुढचा एक ट्रँगल आहे तो म्हणजे आयसोस्केलस ट्रँगल. तर आयसोस्केलस ट्रँगल म्हणजे काय तर आयसोस्केलस ट्रँगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. आता समद्विभुज नावातच काय दिलंय की द्वी म्हणजे दोन बाजू सारखा असलेला. याच्या प्रॉपर्टी सगळ्यांनी बघून घ्या. त्याच्या प्रॉपर्टीमध्ये असा हा एकतर असा हा निमुळता असा असेल, निमुळत्या टोकाचा असेल, किंवा तुम्ही लोक त्याला या पद्धतीने त्याला असा पण दाखवू शकता. हे लक्षात ठेवा. हा दोन्ही प्रकारचा असू शकतो. दोन्ही प्रकारामध्ये म्हणजे नेमकं काय समजून घ्यायचंय, ही बाजू याला एकरूप असते आणि ही बाजू वेगळी असते. ही बाजू याला एकरूप असते आणि ही बाजू काय असते थोडीशी वेगळी असते. मग याला नावं दिलं आपण. याला ए म्हटलं, याला इथं बी म्हटलं आणि याला सी म्हटलं. इव्हन इथं सुद्धा ए म्हटलं, इथं बी म्हटलं आणि याला सी म्हटलं. तर याच्यात एक लक्षात ठेवायचं कधी पण, यामध्ये ज्या ठिकाणी मी सिंगल डॅश केला ना त्या बाजू एकमेकांना समान आहेत. जिथं सिंगल डॅश केला ना त्या बाजू एकमेकाला समान आहेत. तर याची पहिली प्रॉपर्टी आपल्याला काय मिळते तर याच्यामध्ये बाजू ए बी ही बाजू एसीला समान आहे. बाजू ए बी ही बाजू एसीला समान आहे, परंतु या दोन्ही बाजू ह्या बीसी या बाजूला समान नाही आहेत. मग त्याला आपण लिहिणार कसं माहिती आहे का, की बाजू ए बी जी आहे, ए बी बाजू ही बाजू कशाला समान आहे, बाजू एसीला समान आहे, परंतु या दोन्ही बाजू ह्या समान नाहीत. हे नॉट इक्वल टूचं चिन्ह आपल्याला बेसिक पासून माहिती आहे. हे नॉट इक्वल टू, ह्या दोन्ही बाजू एकमेकांना समान आहेत पण त्या समान नाहीत कशाला तर बाजू बीसीला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याच्यामध्ये दोन बाजू एकरूप आहेत आणि तिसरी बाजू त्या दोघांपेक्षा वेगळी आहे. तर तुम्ही इथं पहा किंवा इथं पहा, दोन्हीकडे तेच प्रॉपर्टी लागू होणार आहे. आणि आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्या दोन बाजू तुमच्या समान असतात त्या दोन बाजूंच्या पायालगतचे जे कोन असतात ते सुद्धा सारखे असतात. म्हणजे इथे ए बीच्या पायालगत हा बी वाला अँगल आहे आणि एसीच्या पायालगत हा सी वाला अँगल आहे. इथं सुद्धा ए बीच्या पायालगत हा बी वाला अँगल आणि एसीच्या पायालगत हा सी वाला अँगल. इथे सुद्धा दोन्हीकडे दोन्ही ज्या बाजू समान असतात त्यांच्या पायालगतचे कोन एकरूप असतात, ज्या दोन बाजू समान असतात त्यांच्या पायालगतचे कोन हे एकरूप असतात. मग आपल्याला सेकंड प्रॉपर्टी काय मिळते याच्यामध्ये, की पायालगतचे कोन कोणते तर अँगल बी हा एकरूप आहे अँगल सी ला, अँगल बी हा एकरूप आहे अँगल सी ला. सो अँगल बी याच्यामध्ये हा समान आहे एकरूप आहे अँगल सी ला, परंतु दोन्ही अँगल हे असमान आहेत अँगल उरलेला ए ला.
म्हणजे किती साधं सरळ आहे. याला समजा मी 40 म्हटलं, ह्याला 40 म्हणायचं, ह्याला 50 म्हटलं, ह्याला 50 म्हणायचं. पण हे 40-40 असेल तर तुम्हाला लोकांना हे काढण्यासाठी ती प्रॉपर्टी वापरावं लागेल परत. म्हणजे कसं, एक साधं गणित बघा सगळ्यांनी, एकदम साधं सरळ एकदम सिंपल तुम्हाला विचारतो. एक साधा प्रश्न तुम्हाला लोकांना आला, ठीक आहे. एक साधा प्रश्न तुम्हाला लोकांना असा आला की याच्यामध्ये नीट ऐका सगळ्यांनी, हे दोन्ही जे अँगल आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये इथं ए म्हटलं गेलं, इथं बी म्हटलं गेलं आणि इथं सी म्हटलं गेलं. ही बाजू याला एकरूप दाखवली गेली, ठीक आहे. ह्या दोन बाजू एकरूप दाखवल्या आणि ही बाजू त्याला विभिन्न दाखवली, वेगळी दाखवली गेली. तर तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं की समजा आता याच्यामध्ये की हा जो अँगल आहे, ठीक आहे, हा अँगल तुम्हाला लोकांना म्हटला गेला हा 50 अंशाचा आहे. हा अँगल किती आहे? 50 अंशाचा आहे. तर ह्या दोन्ही अँगलची किंमत किती? तर पहिली गोष्ट, हे दोन्ही अँगल हे एकमेकांना सारखे असले पाहिजेत. हे तर सगळ्यात पहिलं बेसिक आपलं. हे दोन्ही अँगल काय पाहिजेत? ते एकमेकांना सारखे पाहिजेत. का? हा समद्विभुज त्रिकोण आहे, ठीक आहे. मग आता हे दोन्ही अँगल एकमेकांना सारखे म्हटलं, आपण काय करणार की मास्तर हे 50 अधिक एक्स अधिक एक्स, मग ह्या तिन्ही अँगलची बेरीज हे आपल्याला माहिती आहे की 180 अंश असते. मग काय बनते ते? हे 50चं 50, एक्स आणि एक्स किती आला? इथं 2x आला, इक्वल टू काय? 180. 50 तिकडे गेला, इथं 2x इक्वल टू 180 मधून डायरेक्ट 50 मायनस करा, तो बनतो 130. हे थोडं तुम्हाला लोकांना एक स्टेप जरा जास्त फास्ट आली पाहिजे पुढं, ठीक आहे. आणि मग 2x बरोबर 130 असेल तर 2ने त्याला जर आपण भाग दिला तर 2नेला भाग देऊ, इथं बघा बेसक 12 आला आणि बे पंचे 10, तर 65 असेल. 65 65. मग 65 काय? तर हा पण 65 आणि हा पण 65. आता हे गणित थोडंसं नोट करून घ्या सगळ्यांनी. हे दोन्ही पण 65 मिळतील आपल्याला. हेच खासियत असे समद्विभुजाची, ज्यामध्ये तुम्हाला एक जरी अँगल दिला तर बाकीचे दोन्ही तुम्हाला काढता येतात. हे लक्षात घ्या. जरी तुम्हाला इथला अँगल दिला असता, तुम्हाला म्हटलं असता हा 65 आहे, तर हा 65, तर हा पण 65 लिहिला असता आपण. मग दोघं 65 तर हा कसा काढला असता? किंवा 65 अधिक अँगल ए बरोबर 180, आणि मग त्याला सॉल्व्ह केलं असतं आपण अँगल ए काढण्यासाठी. पण जस्ट जनरल आहे, बेसिक आहे. बेसिक गोष्टी बेसिक म्हणूनच ठेवा, बेसिक येते, ठीक आहे. चलो आता नेक्स्ट, याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आता एका समद्विभुज त्रिकोणाच्या समान बाजूंची लांबी. आता तुम्हाला सर याचं परिमितीचं कसं, याचं क्षेत्रफळाचं कसं, हे तुम्हाला डायरेक्ट गणितच सांगतो. मग परिमिती क्षेत्रफळाचं काय? तर जे सूत्र तुम्ही लोकांनी पाठीमागं समभुजमध्ये वापरलं ते तुम्हाला इथे वापरता येत नाही, कारण ते तिन्ही बाजू सारख्या असलेलं समभुज वेगळं आणि दोन बाजू सारख्याने एक वेगळे असलेलं समद्विभुज वेगळं. मग तुम्हाला लोकांना काय करायचं, तुम्हाला ते पहिलं क्लिअर करतो. तर याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आता एक सूत्र वापरायचं, ते म्हणजे कोणतं? तर तुम्हाला हिरो सूत्र वापरायचे. ते हिरो म्हणजे काय ते सांगतोच. पहिल्यांदा समद्विभुज, हा जो तुम्हाला समद्विभुज दाखवला गेलाय, ठीक आहे, आपण त्याला काय करू, पहिल्यांदा समजून घेऊ, स्टडी करू आपण त्याला, ठीक आहे. हा जो समद्विभुज दाखवला गेला, याची ही बाजू याला एकरूप आहे, ही बाजू वेगळी आहे, ठीक आहे. याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवायचं बघा, समजा तुम्हाला म्हटलं गेलं की याच्यामध्ये ही बाजू आहे ना, ह्या बाजूला आपण ए असं म्हटलं, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ए म्हटलं. या बाजूला आपण इथं बी असं म्हटलं, ठीक आहे. त्यानंतर या बाजूला आपण सी असं म्हटलं. यामध्ये पहिली गोष्ट काय की ए आणि बी दोघं एकमेकाला समान आहेत. म्हणजे बघा, ही बाजू ए ही बाजू बीला समान आहे आणि ज्या बाजू सीला दोन्ही समान नाही आहेत. परंतु याच्यामध्ये परिमिती काढताना तुम्हाला लोकांना तिघांची बेरीजच करणे असं पण काही झालं तरी. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला लोकांना परिमिती विचारली ना, परिमिती, तर परिमितीमध्ये तुम्ही काय करणार की बाबा इकडचा जो काही बाजू ए दिसते अधिक बाजू बी दिसते ना अधिक बाजू सी दिसते, तिघांची बेरीजच करणार आहे, ठीक आहे. परंतु त्याच्यानंतर जो दुसरी गोष्ट आहे ना, ती म्हणजे काय, तर क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ काढताना काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला लोकांना इथं हिरोचे सूत्र वापरायचे, जे तुम्हाला लोकांना अजून सिंपल करून देईल, ठीक आहे. मग हिरोचं सूत्र म्हणजे नेमकं कोणतं सूत्र, तर ऐका सगळ्यांनी. तर या क्षेत्रफळासाठी हिरो सूत्र काय बनतं, तर हिरोचं सूत्र बरोबर वर्गमुळामध्ये एस लिहायचा, त्यानंतर एस वजा ए लिहायचं, त्यानंतर एस वजा बी लिहायचं आणि त्यानंतर एस वजा सी असं लिहायचं. आणि मग हे नेमकं तुम्हाला लोकांचा सगळ्यात मोठा प्रश्न काय की सर ते एस काय नेमकं, तर एस म्हणजे काय, तर ऐका लक्षात घ्या. एस म्हणजे त्याला म्हणतात सेमी पेरीमीटर. एस म्हणजे सेमी पेरीमीटर आणि पेरीमीटर म्हणजे परिमिती आणि सेमी पेरीमीटर म्हणजे काय, त्याला म्हणतात अर्धी परिमिती किंवा त्याला म्हणा अर्ध परिमिती. याला म्हणायचं काय, तर अर्ध परिमिती. मग ही कशी काढायची, तर एस बरोबर परिमिती म्हणजे काय बाबांनो, ह्या तिघांची बेरीज, करेक्ट ना. परिमिती म्हणजे तिघांची बेरीज. मग तिघांची बेरीज करून त्याला निम्म करणं म्हणजे अर्धी परिमिती काढणं. म्हणजेच काय करायचं आपल्याला, ए बी आणि सी या तिघांची बेरीज करायची आणि त्याला निम्म करायचं. मग तुम्हाला लोकांना काय मिळते, अर्ध परिमिती मिळते. ते दिलेले सगळे पॉईंट्स नोट करा. याच्यावरती आधारित आपण आता याच्यावरचं गणित बघूया आपण काय ते. आता तुम्हाला प्रश्न दिला बघा, एका समद्विभुज त्रिकोणाच्या समान बाजूंची लांबी प्रत्येकी 6 सेमी आहे आणि उर्वरित बाजूची लांबी ही 8 सेमी आहे. आता समद्विभुज त्रिकोणाला बाजू किती, 3, त्याच्या 2 बाजू सारख्या, त्या दोघांची लांबी 6 दिली आणि उरलेली बाजू काय दिली, 8 दिली. तर साईडला तुम्हाला ते मेन्शन करून दाखवतो बघा, ह्या प्रकारचा सीन आहे काहीतरी असा, हे असं आहे,
ही बाजू तुम्हाला 6 दिली, ही बाजू तुम्हाला 6 दिली, ज्या दोन बाजू समान आहेत, आणि ही बाजू तुम्हाला लोकांना 8 दिली. बस इतकं तर आपल्या ध्यानात आलं पाहिजे बेसिक. ठीक आहे. आणि हे बेसिक जर ध्यानात आलं असेल तर तुम्हाला लोकांना प्रश्न काय विचारला तो बघायचा. तर त्या त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ किती. आता पहिली गोष्ट परिमिती पहिल्यांदा आपण काढून घेऊया. तर परिमिती काढत असताना व्यवस्थित बघा, तिन्ही बाजूंची तुम्हाला काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. तर इथे तुम्हाला क्लिअर दिसतं की याच्यामध्ये मास्तर पहिली बाजू ही 6 सेमी आहे, दुसरी बाजू 6 सेमी आहे, तिसरी बाजू 8 सेमी आहे. आपण याला ए असं म्हणतो, याला आपण काय म्हणतो, बी म्हणतो. ठीक आहे ना. आणि याला आपण सी असं म्हणतो. ए, बी आणि सी. ए ची किंमत 6, बी ची किंमत 6 आणि सी ची किंमत काय तर 8 आहे. तर आपण जेव्हा परिमिती काढतो, लक्षात घ्या, आपण काय काढतो पहिल्यांदा, आपण जेव्हा परिमिती काढतो तर परिमिती काढताना आपल्याला काय करायचं, ए अधिक बी अधिक सी असं दाखवायचं. तिघांची बेरीज दाखवायची आपल्याला. तिघांची बेरीज किती आली, 6 अधिक 6 अधिक 8. तर इथं आलं 6 अधिक 6 अधिक 8. तो 6 12, 12 ने 8 किती आला, तो 20 आला. तर त्याला म्हणायचं 20 सेंटीमीटर. सीएम लिहा किंवा सेंटीमीटर लिहा, काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही भाषा एकच, काही विषय नाही इतकं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना काय विचारलं त्याने, चला 20 सेमी आला तर तुम्ही मला सर मास्तर चौथा ऑप्शन बरोबर आहे. पण आपण ते परीक्षेला दोघातली एकच काहीतरी विचारणार आणि परिमिती जनरली विचारणार नाहीत. विचारलं तर क्षेत्रफळच विचारलं जाणार. हे नोट करून ठेवा सगळ्यांनी. मग आता तुम्हाला लोकांना काढायचं काय तर क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळासाठी जर आपण इथे साईडला फॉर्म्युला लिहायला गेलो, मी तुम्हाला आता जो फॉर्म्युला शिकवला तो, तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, तर आपण थोडंसं याला व्यवस्थितपणे समजून घ्या. आपण वाटतं त्याच्या खाली आपण लिहू त्याला, मी तुम्हाला त्यात किमती भरून देताना थोडंसं मला सोपं जाईल. क्षेत्रफळ बरोबर काय, तर वर्गमुळामध्ये इथं एस लिहायचा, इथे लिहायचा एस वजा ए म्हणजे पहिली बाजू, त्यानंतर एस वजा बी म्हणजे दुसरी बाजू, आणि एस वजा सी म्हणजे तिसरी बाजू. क्लिअर सगळ्यांना. आता हे एबीसी काय, तर एबीसी म्हणजे तुम्हाला लोकांना ए म्हणजे पहिली बाजू, बी म्हणजे दुसरी बाजू, सी म्हणजे तिसरी बाजू, हे तर कळालं. पण एस काय, एस तुम्हाला आत्ताच लिहून दिलं. एस म्हणजे सेमी पेरीमीटर. तर एस म्हणजे काय, एस म्हणजे अर्ध परिमिती. अर्ध परिमिती म्हणजे काय, तर ऑलरेडी आपण परिमिती काढलेली ना, डबल काढत बसू नका. परिमिती काढली, 20 काढली, तर काय करायचं, त्या 20ला निम्म करायचं. 20च्या निम्म किती आलं, 10 सेंटीमीटर. ही झाली तुमची अर्ध परिमिती. तुम्हाला एस ची किंमत किती मिळाली, तर 10 सेंटीमीटर मिळाली. तर आता आपण काय करणार, याच्यामध्ये ह्या किमती आता मस्तपैकी पुटअप करणार. व्यवस्थित फक्त बघायचं. इथे बघा सगळ्यांनी, इथं 10 आलं, त्यानंतर कंसामध्ये 10 वजा काय ते नंतर सांगतो, त्यानंतर परत 10 वजा काय ते नंतर बघू, त्यानंतर परत इथं 10 वजा काय ते आता आपण एकत्र सगळं तिघांचं लिहायला घेऊ. ते बघा आता सगळ्यांनी. तर ए ची किंमत आहे तुम्हाला 6, बी ची किंमत आहे 6, सी ची किंमत आहे 8. तर इथं पहिल्यांदा लिहायचं, इथं 10 वजा 6, इथं लिहायचं 10 वजा 6, इथं लिहायचं 10 वजा 8. झालं, सिंपल मांडणी आपण केली. आता आपण याला सॉल्व्ह करू. हे वर्गमूळ बघून काय घाबरू नका, याच्यापेक्षा खतरनाक आपण कर्णीमध्ये गणितं पाहिली होती. ठीक आहे. तर आता इथं 10चं 10 कन्फर्म गुणिले असतं मध्ये, बरं. 10तून 6 गेलं, इथं 4 आला, गुणिले 10तून 6 गेलं, इथं परत 4 आला, गुणिले 10तून 8 गेला, इथं 2 आला, इथे 2 आलं. क्लिअर. आता ह्याला सॉल्व्ह करत असताना थोडं पुढच्या पानावरती आपण बघू काय होईल. ह्या सगळ्यांचा गुणाकार चुकूनही करायचा नाही. सगळ्यांचा गुणाकार चुकूनही करायचा नाही. केला तर गडबड होऊ शकते. त्याला पद्धत बघा, सोडवण्याची पद्धत बघायची काय ती. तर आता आपल्याला क्षेत्रफळासाठी काय मिळालं शेवटला, 10 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 2. ह्याला थोडंसं मी तुम्हाला एक स्पष्टीकरण सांगतो, थोडंसं कर्णीमध्ये घुसते. मग तुम्हाला लोकांना क्षेत्रफळाची आता जी काय स्टेप मिळाली ती अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. तुम्हाला लोकांना ते वर्गमूळ सोडवण्याची पद्धत शिकवतो काय ते असं आलं. तुम्हाला ती परत स्टेप घेतो, बरं. 10 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 2 या स्टेपला आपण आता सगळे पोहोचलो आहोत. आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना बेस्ट वे तुम्हाला सांगतो, 4ला 4ची जोडी मिळाली. सगळ्यांनी बघा, ह्या 4ला ह्या 4ची जोडी मिळाली. तर तुम्ही त्याला काही करायचं नाही, तुम्ही त्याला काहीच करायचं नाही. ठीक आहे. याचं कारण तुम्हाला लोकांना पुढे कळून जाईल. आता फक्त काय करा, ह्या 10ची फोड करून टाका. ह्या 10ची काय करायची, 10ची फोड करायची. ती फोड काय बनते माहिती आहे का, ती बनते 5 दुने 10. ती काय बनते, 5 दुने 10. ती फोड बिंदास करून टाकायची. ती फोड काय बनली, तर 5 गुणिले 2 बनलं. कशापासून, या 10 पासून 5 दुने 10 असं बनते. क्लिअर का. 5 गुणिले 2ची फोड बनली. पुढे तुमचा तो 4चा 4 राहिला, परत 4चा 4 राहिला. त्याची फोड करायची नाही, कारण ज्याची ऑलरेडी जोडी मिळते त्याची फोड करून काय मिळणार. ठीक आहे. आता काय होतं बघा, यामध्ये तुम्हाला लोकांना या 4ची जोडी ह्या 4सोबत मिळते, या 2ची जोडी तुम्हाला या 2सोबत मिळते. 5ला कोणी इथं जोडीदार मिळत नाही. आणि मग आता ज्यांची जोडी मिळते त्याला इथं वर्गमूळाच्या बाहेर एकदा लिहून टाकायचा. आणि जोडी म्हणजे काय, जोडी म्हणजे 4 गुणिले 4 म्हणजे 4चा वर्ग. तो वर्ग त्या वर्गमूळाला कॅन्सल करतो आणि 4ला बिचाराला बाहेर आणतो. ठीक आहे. हा 2 गुणिले 2 म्हणजे 2चा वर्ग. तो वर्ग वर्गमूळाला कॅन्सल करतो आणि 2 त्याला बाहेर, 2ला तो बाहेर घेऊन येतो. म्हणजे काय होतं, ज्याची जोडी बनली ना, जे जोडीदार आहेत ना, त्यातला एक इथं बाहेर लिहून टाकायचा. त्यानंतर गुणिले, आता 2ला 2ची जोडी मिळाली, त्याचा पण 1 2 बाहेर लिहून टाकायचा. आणि वर्गमुळामध्ये हा 2 ह्या 2ला कॅन्सल झालेला आहे. हा इकडचा 4 ह्या 4ला कॅन्सल होऊन तो बाहेर आलेला आहे. उरला किती माहिती आहे का, फक्त आणि फक्त 5. तो आतच ठेवायचा.
तो आताच ठेवायचा. इतकं सिंपल आहे ते. आणि मग याच्या अजून एक 2-3 गणितं तुम्ही पाहिले तर अजून चांगलं कळेल तुम्हाला. इतका काय मोठा विषय नाही तो. इथं किती आला, तो 4 2 इथं आला 8 आणि इथं आलं 8 वर्गमुळामध्ये 5. हे असेल तुमचं कशामध्ये, तर क्षेत्रफळ तुमचं जे काय मिळतं ते मिळतं तुम्हाला लोकांना सेमीचं चौ सेमीमध्ये, मीटरचं चौरस मीटरमध्ये. तर इथं तुमचं उत्तर काय असणार आहे, तर 8 वर्गमुळात 5 चौरस मीटर किंवा चौरस सेंटीमीटर, कारण तुम्हाला सेमी दिला ना त्याने, म्हणून चौरस सेंटीमीटर. मग आता आपल्या प्रश्नामध्ये आता जो काय ऑप्शन आहे तो बघून घ्या. 8 वर्गमुळात 5 आहे बघा, इथे दिसते तुम्हाला. परिमिती तर 20 सेमी भेटली आणि क्षेत्रफळ 8 वर्गमुळात 5 चौरस सेंटीमीटर भेटून गेलं. म्हणजे चौ सेमी पण चालतं, सेंटीमीटरचा वर्ग असेल तरी पण चालतं. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर आता पुढे आता तुम्हाला लोकांना एक MPSC CSAT 2013ला एक प्रश्न विचारलाय. त्यात तुम्हाला लोकांना काय काय दिले बघा. एक त्रिकोण दिलाय तुम्हाला लोकांना, त्या त्रिकोणाच्या आतमध्ये एक त्रिकोण तुम्हाला डबल दिलाय. त्यात त्याने म्हटलंय त्रिकोण ABC. ABC म्हणजे कोणता बघा, हा वाला ABC. वाचन नीट करा. ABC म्हणजे हा इतका मोठा वाला त्रिकोण, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण हा समभुज त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण, हा समभुज त्रिकोण आहे. आता त्रिकोण ABC जर समभुज असेल तर याचा प्रत्येक अँगल हा किती असला पाहिजे का, 60-60-60 असला पाहिजे. ठीक आहे, हे पहिलं लक्षात घ्या. म्हणजे इथला अँगल हा 60 असेल, हा इकडचा अँगल पण 60 असेल आणि हा पण अँगल काय असेल, तर हा 60 असेल. हे तुम्हाला लोकांना पहिल्यांदा क्लिअर करून घ्यायचे. हे तिन्ही अँगल 60 असतील. मग त्याने म्हटलंय तर OBC हा त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण आहे. OBC म्हणजे कोणता, हा आतमधला O B आणि C, यामध्ये ही बाजू याला एकरूप असेल पण ह्या दोघाला याला वेगळे असेल. बघा लक्षात घ्या, OBC मध्ये OB ही बाजू OC ला एकरूप आहे, परंतु BC ला ती एकरूप नाहीये, कारण तो कोणता त्रिकोण आहे, समद्विभुज त्रिकोण आहे. मग त्याने म्हटलंय की अँगल BOC हा तुम्हाला 100 डिग्री दिलाय. त्याने किती दिलाय, तो 100 डिग्री दिलाय. BOC म्हणजे कोणता, तर BO आणि C याच्या मधला, मध्ये जे येतं ना मध्ये, तो अँगल असतो. लक्षात घ्या, मध्ये जे येतं ना त्याला अँगल म्हणतात BOC. म्हणजे हा जो O वाला अँगल आहे ना, हा वाला, हा तुम्हाला त्याने दिला इथं 100 डिग्री. ठीक आहे. तुम्हाला लोकांना एक पहिल्यांदा मी पहिलं ते पुढचं जे विचारलंय ते नंतर बघू. पहिल्यांदा काय करायचं, जर तुम्हाला विचारलं मी हा अँगल आणि हा अँगल काढता येईल का, तर तुम्ही यस म्हणणार का, कारण असं एक गणित मगाशी आपण पाहिलंय का. ते बघा, इथं हा 100 असेल तर याला x म्हटलं तर याला पण x म्हणावं लागेल. क्लिअर का. आणि मग याच्यावरून तुम्हाला लोकांना मी असं म्हणू शकतो की याला जर आपण ॲडिशन केली की 100 अधिक x बरोबर 180, हे फायनल आहे, हे एकदम फुल अँड फायनल आहे. कारण ह्या तिघांमध्ये बेरीज केली तर 180 येते. आणि हा समद्विभुज असल्या कारणाने पायालगतचे कोण हे एकरूप, म्हणजे हा इकडचा अँगल बरं, हा एवढाच अँगल बरं, हा अँगल x आहे, हा पण अँगल x आहे. दोघांना x असं नाव द्यायचं कारण काय, दोघाला x आणि y का नाही म्हटलं मी, दोघाला x का म्हटलं, दोघं सारखे आहेत. कारण समद्विभुज त्रिकोणामध्ये पायालगतचे जे कोण असतात ना एकरूप बाजूंच्या, ते सारखे असतात. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय होतं बघा, ह्या तिघांची बेरीज करून दाखवतो मी. 100 अधिक x आणि x किती आला, तो 2x झाला, इक्वल टू काय, 180. आता ही स्टेप तोंडी करायची की 100 तिकडे गेला तर मायनस होईल, 180 मधून 100 गेला तर 80 राहील. तर इथं उत्तर काय माहिती का, की 2x बरोबर इथं मास्तर 80 येईल. परफेक्ट आहे. 100 तिकडे गेला, इमॅजिन करा, 180 मधून 100 गेला, 80 राहिला. आणि मग 2x बरोबर जर 80 असेल तर x बरोबर आपलं उत्तर येईल 40. काय येईल, 40. तर आपल्याला x ची किंमत 40 मिळाली. म्हणजे कोणतं 40 मिळालं नेमकं ते एकदा बघून घ्या. तुम्हाला लोकांना हा जो अँगल आहे ना, तुम्हाला याचा अँगल मिळाला 40 डिग्री. हा तुम्हाला लोकांना किती मिळाला, तो 40 डिग्री तुम्हाला मिळाला. तर हे 40 डिग्री कोणते माहिती आहे का, बघा हे तुम्हाला लोकांना 40 डिग्री मिळालेलं आहे. हा एवढा अँगल आहे ना, हा वाला, हा तुम्हाला लोकांना 40 डिग्री मिळाला. इवन हा सुद्धा तुम्हाला लोकांना एक्सवाला, हा सुद्धा तुम्हाला लोकांना 40 डिग्री असा मिळालेला. लक्षात घ्या, जो मी रंगवलेला अँगल तुम्हाला 40 डिग्रीचा मिळाला. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला लोकांना प्रश्नात तुम्ही गेला त्यांनी विचारलं की अँगल ACO बरोबर किती. आता हा ACO नेमका कोणता, हे पहिलं आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ACO कोणता ते बघून घ्या सगळ्यांनी. तर ACO कोणता, तर ACO याच्यामध्ये बघा हा वाला, ह्या A पासून आपण C कडे आलो आणि C पासून आपण समजा इथे O कडे गेलो, तर तुम्हाला लोकांना हा अँगल, हा तुम्हाला लोकांना त्याने विचारलाय, हा अँगल तुम्हाला त्याने विचारलाय. तर हा अँगल काढायचा कसा, तर त्याच्या आधी तुम्हाला लोकांना अजून एक पॉईंट विचारतो मी, तो एकदा समजून घ्या सगळ्यांनी. तो पॉईंट म्हणजे काय, जर तुम्हाला म्हटलं मी A पासून C पासून इथं B पर्यंत आपण जर गेलो तर हा पूर्ण अँगल किती, तर हा जो पूर्ण अँगल आहे ना मित्रांनो, हा पूर्ण जो मी तुम्हाला आता ऑरेंज कलरमध्ये रंगून दाखवला हा वाला, हा अँगल किती आहे, तर हा अँगल तुमचा 60 डिग्रीचा आहे. का बरं 60 डिग्रीचा माहिती आहे का, कारण त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, ज्याच्यामध्ये सगळे अँगल 60-60-60 असतात. मग आता आपण जे काय आता समजून घेतलं तुम्हाला लिहून दाखवतो. यामध्ये अँगल ACB नीट आहे का सगळ्यांनी, अँगल ACB ची जी काही किंमत असणार आहे ती असणार आहे 60 अंश. 60 अंश असणार आहे, किती असणार, 60 अंश. आणि जर याच्यामध्ये आपण 2 भाग केले, 2 भाग कोणते करतो ते एकदा समजून घ्या. त्याच्यामध्ये मी 2 भाग तुम्हाला दाखवतो, एकदा समजून घ्यायचे सगळ्यांनी. कोणते बघा, अँगल AC आणि O हा एक भाग जो तुम्हाला विचारलाय, आणि दुसरा भाग म्हणजे अँगल
ओ सी आणि बी, ज्याची किंमत तुम्हाला लोकांना आत्ताच मिळाली की 40 डिग्रीची. हा छोटासा अँगल किती आहे? 40 डिग्री आहे. मग आता जर आपण समजायला 2 भागात विभाजित केलं तर तुम्हाला क्लिअर कट तोंडीसुद्धा कळतंय की टोटल 60 आहे, यातला हा 40 आहे, तर हा 20 असणार आहे. टोटल 60 आहे, त्यातला हा 40 आहे, तर 60तून हा 40 गेला तर उरला 20. तर तुम्हाला समीकरणाने मी दाखवतो की अँगल ACB मध्ये हा इथला अँगल हा 40 आहे आणि उरलेला अँगल किती आहे हा विचारला गेला ACO. तर तुम्हाला ते लिहून दाखवतो मी. एक अँगल 40 आहे आणि दुसरा अँगल ACO हा तुम्हाला विचारला आहे आणि या दोघांची बेरीज येते 60 डिग्री. आणि मग तो 40 तिकडे पाठवला, 60मधून 40 गेलं, उत्तर आलं 20. हे तुमचं स्पष्टीकरण. सो इथं अँगल ACO बरोबर काय, तर 60 वजा 40 दॅट इज 20 डिग्रीज. ठीक आहे. सो अँगल ACO बरोबर किती आला तुमचं, तर 20 अंश फक्त झालं, ते 20 अंश. इतकं साधं सरळ सिंपल. हा प्रश्न तुम्हाला 2.5 मार्कासाठी MPSC विचारते. ठीक आहे. फक्त बेसिक काय, समोरिभुज त्रिकोणाची प्रॉपर्टी कळली पाहिजे आणि समभुज त्रिकोणामध्ये सगळे अँगल 60-60-60 असतात हे सुद्धा माहीत पाहिजे. म्हणजे 2 in 1 हे फ्युजनचं गणित होतं. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढे बघू आपण. त्यामध्ये तुम्हाला लोकांना विचारलं गेलं आहे विषमभुज त्रिकोण म्हणजे स्कॅलिन ट्रायंगल. नावातच त्याने दिलं आहे की विषमभुज. विषमभुज म्हणजे जी एक पण बाजू सारखी नाही आहे, सगळ्याच्या सगळ्या बाजू वेगवेगळ्या. म्हणजे ते कसा पण ओबडधोबड कसा दाखवला जाईल, इथून इथपर्यंत दाखवला, हा इकडे गेला, या साईडला इथून तिकडे गेलं, ही बाजू वेगळी आहे, ही बाजू वेगळी आहे, ही पण बाजू वेगळी आहे. याला नावं दिले आपण समजा A, B आणि C. याचा कुठलाही अँगल सेम येऊ शकत नाही एकमेकांमध्ये, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये सरळ सरळ काय बनलं आपल्याला, याच्यामध्ये बाजू AB ही समान नाही आहे बाजू BCला आणि ती सुद्धा समान नाही आहे बाजू ACला. हे लक्षात घ्या. ह्या तिन्ही बाजू एकमेकांना वेगळ्या आहेत. ठीक आहे. AB नॉट इक्वल टू BC नॉट इक्वल टू AC. तर हे तुम्हाला लोकांना इथं फक्त समजून घ्यायचं बेसिक. आणि जर का याच्या तिन्ही बाजू वेगळ्या असतील तर विषमभुज, नावच विषमभुज भावाचं. ठीक आहे. तिन्ही बाजू वेगळ्या, तिन्ही कोण पण वेगळे. मग तिन्ही कोण पण वेगळे म्हणजे अँगल A नॉट इक्वल टू अँगल B आणि तो पण नॉट इक्वल टू अँगल C. याच्यातला एकही कोण हा एकमेकांना समान नसतो. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. मग ह्याच्यात प्रॉपर्टी किती बनतील, काहीच नाही. आता परिमिती म्हटलं तर काय, ह्या तिन्ही बाजू तर लागतील आपल्याला त्यासाठी. मग तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. ठीक आहे. आणि मग क्षेत्रफळ जर विचारलं, याला हिरोशिवाय पर्याय नाही आहे. तर तुम्हाला लोकांना तेच आता एका गणितामध्ये सांगतो बघा. आता एका विषमभुज त्रिकोणाच्या 3 बाजूंचे माप अनुक्रमे 9 सेमी, 12 सेमी आणि 15 सेमी आहे. तर तुम्ही बघू शकता 9 सेमी वेगळं, 12 सेमी वेगळं, 15 सेमी वेगळं. तुम्हाला लोकांना असं म्हटलं की बाबा A वाली बाजू ही 9 आहे, त्यानंतर B वाली बाजू ही 12 आहे आणि C वाली बाजू किती बाबा 15 आहे. ठीक आहे. 9, 12 आणि 15 आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता क्षेत्रफळ काढायचं जर ठीक आहे, आपल्याला फक्त 3 बाजू माहिती आहेत, परंतु तिन्ही बाजूमध्ये कुठल्या बाजू काय सारख्या नाही, काही नाही. म्हणजे हा समभुज पण नाही आहे, हा समद्विभुज पण नाही आहे. मग आता आपण याला क्षेत्रफळ काढताना काय करणार, तर पहिल्यांदा तुम्हाला लोकांना क्षेत्रफळाचं आपलं जे काही सूत्र आहे ते तुम्हाला लोकांना परत एकदा रिपीट करतो. क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायचं, वर्गमुळामध्ये इथं S लिहायचा, इथं S वजा A लिहायचं, इथं S वजा B, इथं S वजा C. हे आपलं क्षेत्रफळाचं सूत्र झालं. ठीक आहे. आणि मग आता याच्यामध्ये S ची किंमत आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यावी लागेल. तर S म्हणजे तुम्हाला मगाशीच सांगितलं अर्धपरिमिती. ज्याचं सूत्र काय, तर ह्या A, B आणि C या तिघांची बेरीज करायची आणि त्याला करायचं निम्म म्हणजे अर्ध, म्हणजे अर्धी परिमिती आपण काढतोय. तर आपण ही किंमत टाकली, समजा A ची किंमत 9, 12 आणि 15 लिहून टाकलं आपण. ते 9, ते 12 आणि 15. ठीक आहे. आणि भागिले 2 आहे. बेरीज केली आपण बाबा, याच्यामध्ये मास्तर 15 आणि 12 आलं, इथं 27, 27 9 केलं, इथं आलं बाबा किती 36. आणि ते 36 भागिले जर 2 आपण केलं तर इथं S ची किंमत किती येते बाबा, तर 18. तर आपल्याला मिळालं की S ची किंमत इथे 18 आहे. ठीक आहे. मग आता ही S ची किंमत जी काही 18 आहे ती आपण आतमध्ये टाकूया आणि एकदम काळजीपूर्वक डाव खेळायचा बरं, कारण इथं तुम्हाला लोकांना सगळ्या किमती वेगळ्या आहेत. तर हे बरोबर तुम्हाला व्यवस्थित ती फोड करावी लागेल, तुम्हाला त्या जोड्या बनवाव्या लागतील, कारण तुम्हाला वर्गमुळाच्या बाहेर पडायचं आहे. वर्गमुळाच्या बाहेर पडण्यासाठी जोडी बनणं महत्त्वाचं आहे. मग कसं करायचं बघा, S ची किंमत 18 मी इथे लिहून टाकल्यानंतर इथे येईल पहिल्यांदा 18 वजा जे काय असेल ते मी लिहितो, नंतर 18 वजा परत दुसरं B असेल तो, नंतर 18 वजा तो C असेल तो. मग आता ह्या ABCच्या किमती काय आहेत, तर ABCच्या किमती बघू शकता. इथे 9, 12 आणि 15. तर इथे लिहून टाकायचं पहिल्यांदा, इथे 9, इथे लिहायचा 12, इथे लिहायचा 15. आणि आता काय काय मिळतंय एकदम व्यवस्थित बघा सगळ्यांना. आता काय ते इथं 18चा 18. ठीक आहे. गुणिले 18मधून 9 गेलं, इथं परत 9 आला, गुणिले 18मधून 12 गेलं, इथं 6 आला, गुणिले 18मधून 15 गेलं, इथं फक्त आणि फक्त 3 आला. किती आला बनवतो, ते 3 आला. मग आता यांच्या आता जोड्या बनवायच्या कशा. ठीक आहे.
एकदम साधं सरळ सिंपल. इथंच क्लिअर करतो मी. तर बेस्ट वे बघा सगळ्यांनी, बेस्ट वे मी तुम्हाला लोकांना पहिल्यांदा एक एक सांगतो. हे 18ची जर मी फोड केली, मी फोड करतो कारण मोठ्या संख्येची फोड केली पाहिजे, कारण इथं काहीतरी जोडी मिळू शकते आपल्याला. कशी माहिती आहे का? तर 18ची फोड जर आपण केली तर थोडंसं व्यवस्थित बघा. याची फोड मी अशी करू शकतो का, की याला जर मी असं म्हटलं समजा इथं 9 दुने 18, किंवा एखादा म्हटलं नाही ना असं काम करा, त्याला सायत्रिक 18 करा, कसंही करा, तुम्हा लोकांना 100% तुम्हाला उत्तर एकदम परफेक्ट मिळते. कसं ते कळून जाईल तुम्हा लोकांना. 18ची फोड जरी मी समजा इथे 9 गुणिले 2 केली, ठीक आहे, ती केल्यानंतर ह्या 9ला काहीच करू नका. का? ह्या 9साठी एक 9ला जोड मिळाली. जोडी मिळत असेल तर त्याची फोड नाही करायची. जोडी मिळते तर फोड नाही करायची. त्यानंतर आता इथं 6ला जोडी मिळते का नाही, तर आपण त्या 6ची फोड करूया 3 दुने 6 किंवा बेत्रिक 6. तर मी काय करतो आता, या 6ची इथं फोड करतो, तुम्हाला अजून सोपं जाईल. याला म्हटलं मी बेत्रिक 6 आणि साईडचा जो काही 3 आहे त्याला मी काहीच नाही केलं, असंच ठेवलं. ठीक आहे. आता ज्यांच्या जोड्या मिळतात त्या जोड्या एकदा बघून घ्या सगळ्यांनी. मी तुम्हाला त्या जोड्या लावून देतो. ठीक आहे. जोड्या कशा बनतात बघा, की ह्याच्या सगळ्यांना जोड्या मिळतात. ह्या 9साठी ही 9ची जोडी मिळाली, तो 9 आला बाहेर गुणिले. ठीक आहे. इथल्या 2साठी ही 2ची जोडी मिळाली, 2 आला वर्गमूळाच्या बाहेर. त्याच्यानंतर इथं शेवटचा जो 3 आहे, या 3साठी ह्या 3ची जोडी मिळाली. 3साठी 3ची जोडी मिळाली, तो 3 आला बाहेर. वर्गमुळामध्ये काहीच राहत नाही, वर्गमुळात काहीच राहत नाही. आणि उत्तर किती आहे आपला, तर इथं 9 दुने 18 आणि 18 त्रिक 54. तर उत्तराला आपलं काय, तर 54 चौरस सेंटीमीटर. 54 चौरस सेंटीमीटर. जर आपला पर्याय चेक करून घ्या, 54 चौसेमी आलं आहे का? येस, पर्याय नंबर 4 मध्ये आलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? सो विषमभुज त्रिकोणासाठी पण तुम्हाला लोकांना हिरो सूत्र वापरून उत्तर काढता येते. हा, ते कधी पूर्णांकात येईल, कधी ते कर्णी चिन्हामध्ये येईल, त्याचा काही मोठा विषय नाही, पण ती फोड करता आली पाहिजे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि त्या जोड्या तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. ठीक आहे. चलो, आता अजून थोडंसं ह्याच्या पुढे जाऊ आपण, आणि त्यामध्ये तुम्हाला लोकांना त्याचाच थोडासा पुढचा एक भाग, तो म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. नावातच दिलं त्यांनी काटकोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये खूप मोठा स्टडी किंवा खूप मोठा जो काही शोध वगैरे लावला तो पायथागोरस बाबाने लावला. पायथागोरस. ठीक आहे. कोणी लावला होता? पायथागोरस. तर पायथागोरसचं तुम्हा लोकांना जे काही प्रमेय, ते आपण ते पहिल्यांदा प्रमेय चेक करू. पायथागोरसचे प्रमेय, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तर पायथागोरसचं प्रमेय आता इथे आपण वापरत असताना पहिल्यांदा तुम्हाला लोकांना पायथागोरसचं प्रमेय हे पहिल्यांदा बेसिकपासून माहीत पाहिजे. म्हणजे कसं ते बघा. आता पायथागोरसचं प्रमेय हे फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोणामध्ये आपण अप्लाय करतो. काटकोन त्रिकोण म्हणजे कोणता? तर राईट अँगल ट्रायंगल म्हणजे 90 अंशाचा एक कोण आतमध्ये असतो, हे लक्षात ठेवा. मग आपण समजा इथं पायथागोरसचं प्रमेय आता आतमध्ये लावायचा प्रयत्न केला, इथं 90 अंश दाखवला आपण. ठीक आहे. त्यामध्ये आपण याला पाया असं म्हणतो, हे लक्षात घ्या. आपण याला इथं उंची असं म्हणतो, आणि हा काय असतो आपला, हा कर्ण असतो. कर्ण म्हणजे सगळ्यात मोठी बाजू असते याच्यामधली. ठीक आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय बनतं, तर पायथागोरसचं प्रमेय आपल्याला सांगतं की कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग, लक्षात ठेवा, पायाचा वर्ग अधिक काय बाबांनो, उंचीचा वर्ग. ठीक आहे. हे आपलं पायथागोरस बाबाचं प्रमेय. हे फक्त लक्षात ठेवा सगळ्यांनी, पायथागोरसचं प्रमेय आपलं हे असतं. मग याच्यामध्ये आपण आता थोडेफार 1-2 गणितं वगैरे पाहू बेसिकमध्ये. ठीक आहे. असंही तुम्हाला लोकांना हे मॅथमॅटिक्स आहे, रिझनिंगमध्ये, दिशाज्ञान चाचणीमध्ये हे खूप डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे. तरी पण तुम्हाला इथे बेसिक काहीतरी दाखवावं लागेल. ठीक आहे. तर बेसिकमध्ये आपण जनरली एक साधा सगळ्यात पहिला शोध आपण पायथागोरसचा पाहूया. तो म्हणजे काय, हे बा त्याने असं म्हटलं, इथं काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू 3 होती, ही बाजू 4 होती, तर इथं किती बनेल सांगा. तर ही प्रमेय वगैरे असं काही लिहित बसू नका परत. डायरेक्ट काय करायचं बघा, लक्षात घ्या. एक्सचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर इथं 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. एखादा म्हणेल सर हे 4 आधी लिहा 3 नंतर लिहा, त्याने काही फरक पडत नाही. हे 3 आधी लिहिलं काय आणि 4 नंतर लिहिलं काय, याने काही फरक पडत नाही. पण एवढंच आहे, हे दोघं इथं कसे पण लिहा मागं पुढं, पण हे कर्ण एका बाजूलाच आला पाहिजे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. मग काय बनतंय, या 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16, आणि मग अर्थात एक्सचा वर्ग बरोबर तुम्हाला 16 किती मिळालं, 25. आणि जर एक्सचा वर्ग बरोबर तुम्हाला 25 मिळत असेल तर एक्स बरोबर काय, तर एक्स बरोबर 5. एक्स बरोबर 5 हे लक्षात ठेवायचं. मग यात तुम्हाला लोकांना काही पायथागोरसची त्रिकूट आहेत, ते तुम्हाला लिहून देतो. याचा उपयोग तुम्हाला कुठे ना कुठेतरी होणार आहे. आपण ते एकदा बघूया. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट पायथागोरसची त्रिकूट आता बघूया आपण नेमकं काय, जे ऑलरेडी दिशाज्ञानमध्ये पाहिलेलं आहे ते आपण रिपीट करतोय. ठीक आहे. तर आता तुम्हाला लोकांना मी सांगितलं होतं काय, की बाबा 3 आणि 4 यांच्यापासून काय मिळतं, तर 5 मिळतं. तर तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगतो लक्षात ठेवण्यासाठी. काय करायचं, 3चा पाडा बोलायचा. 3 1 3, 3 2 6, इथं 3 3 9, इथं 3 4 12, इथं 3 5 15, 3 6 18 आणि टिंब टिंब टिंब. नंतर 4 1 4, 4 2 8, इथं 4 3 12, त्याला 4 4 16, इथं 4 5 इथं 20, इथं 4 6 24. आणि अशाच पटीमध्ये जर आपण पुढे गेलो तर आता बघा काय मिळतंय. 5च्या पाड्यामध्ये इथं 5 2 10, इथं 5 3 15, 5 4 20, 5 5 25, आणि इथं 5 6 30. तर तुम्हाला लोकांना हे पहिल्यांदा जे मी दिलंय ते पहिल्यांदा तुम्हाला लोकांना दिलं मी उंची आणि पाया.
किंवा पाया आणि उंची आणि त्यापासून तुम्हाला कर्ण बनवून दिलाय. तुम्ही कुठलंही चेक करून घ्या. मी तुम्हाला तोंडी वाटायचं सांगतो एखाद्या याच्यामध्ये की 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 36 आणि 64ची बेरीज केली की 100 येतं आणि तो 10चा वर्ग 100 येतो. ठीक आहे. आणखीन तुम्हाला लोकांना एखादा बघायचं, इकडे बघा सगळ्यांनी. 15चा वर्ग किती? 225. 20चा वर्ग किती आला? तो 400 आला. 225 आणि 400ची बेरीज केली तर ती 625, तो असतो 25चा वर्ग. तुम्ही यातलं कुठलंही व्हेरीफाय करा, तेच उत्तर येणार आहे आपलं आणि ते तुम्हाला सगळं व्हेरीफाय होऊन जाणार आहे. तर हे लक्षात ठेवायला सोपं आहे. ठीक आहे. आणखीन काय त्रिकुट आहेत बघा. तर आणखीन तुम्हाला विचारलं गेलं याच्यापेक्षा थोडं वेगळं बरं, की 5 आणि 12 पासून काय. तर मित्रांनो आपण थोडं साईटला बघूया किंवा 5 आणि 12चं काय बनतं. तर यामध्ये तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं याच्यामध्ये हे 5 आहे, हे 12 आहे, तर हे किती सांगा. तर काय करायचं, एक्सचा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक काय ते 12चा वर्ग. मग 5चा वर्ग किती? 25. 12चा वर्ग किती? 144. दोघांची बेरीज केली तर किती आली? 169. मग आपल्याला मिळालं एक्सचा वर्ग बरोबर 169. तर एक्स बरोबर काय? तर एक्स बरोबर 13. कारण तुम्हाला लोकांना सगळ्यात पहिला चॅप्टर जो मी शिकवला वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, त्याचा सगळा उपयोग आपण इथे करतोय. त्यामुळे मी इतकं फास्ट ते का सांगतोय, कारण हे सगळं बेसिकमध्ये झालेलं आहे. हे लक्षात ठेवा. मग आपल्याला हे 13 मिळते. म्हणजेच काय, 5 आणि 12 पासून काय मिळालं आपल्याला? तर 13 मिळालं. याला डबल केलं, 5 दुने 10 आलं, 12 दुने 24 आलं, 13 दुने काय आला? 26 आला. तर हे काय आला? 26 आला. तर हे फक्त हे पण एक लक्षात ठेवा, हा एक स्लॉट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला लोकांना सांगायचं ते म्हणजे काय, तर 8 आणि 15 पासून काय बनेल. तर 8 आणि 15 पासून तुम्हाला मिळेल याच्यामध्ये तो मिळेल 17. बघा चेक करून घ्या सगळ्यांनी. डायरेक्ट सांगतो, 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225, 64 आणि 225 जर आपण ॲड केला तर मिळतो 289 आणि 289 17चा वर्ग. क्लिअर. म्हणजे तुम्ही लोक इथं समोर जेवढे काय तुम्हाला लोकांना मी त्रिकोटं दिलीत, हे सगळे त्रिकोटं तुम्ही लोकांनी स्टडी करायचीत. त्यामध्ये हे इथं दिलेला बॉक्स, हे इथला एक बॉक्स आणि हा एक बॉक्स, याच्यापैकी तुम्हाला जनरली प्रश्न परीक्षेला पडतात. आणि जरी काही वेगळं आलं तरी सूत्र आपलं आहे तेच वापरायचं. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, संपला विषय. हे असं करा सगळ्यांनी. आणि मग आता याचा उपयोग तुम्हाला लोकांना करण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं गणित विचारले आणि तेच गणित तुम्हाला मी आता काही वेळापूर्वी हेच विचारलं होतं आणि आलं होतं कधी माहिती आहे का, ASO मुख्य परीक्षा 2011. थोडं लक्षात ठेवा सगळ्यांनी. तर तुम्हाला लोकांना ऑलरेडी मी त्रिकुट सांगितल्यामुळं आता एक गणित थोडं सोपं जाईल. ठीक आहे. आणि गणित करण्याच्या आधी तुम्हाला लोकांना एक पहिली गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्हाला लोकांना काटकोन, लक्षात ठेवा सगळ्यांनी, काटकोन त्रिकोणाचं तुम्हाला लोकांना जेव्हा क्षेत्रफळ काढा असं विचारलं जातं तेव्हा तुम्हाला लोकांना ते हिरोचं सूत्र वापरण्यापेक्षा काटकोन त्रिकोणासाठी एक बेस्ट सूत्र आहे. कोणतं माहिती आहे का? एकदम साधं सिंपल आहे. 1/2 गुणिले काय, तर पाया गुणिले उंची. हे एकदम ट्रेडिशनल पारंपरिक सूत्र आहे. बरं लक्षात ठेवा. हे फक्त काटकोन त्रिकोणाला डायरेक्ट अप्लाय होतं. ठीक आहे. मग हेच जर समजा हे कधी, जर का हा काटकोन त्रिकोण असेल ना तर आणि तर इथे अप्लाय होणार ते. आणि मग त्यासाठी आपण थोड्या गणितामध्ये जाऊया. त्याने डायरेक्ट स्पष्टपणे मेन्शन केले, एका काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजूंचे माप 9 सेमी, 12 सेमी आणि 15 सेमी असेल. 9 सेमी, 12 सेमी आणि 15 सेमी असेल. हाच प्रश्न आपण विषमभुजमध्ये सॉल्व्ह केला होता, पण तो आपण केला होता हिरोच्या सूत्राने. मग आता काटकोन त्रिकोणाच्या सूत्राने याचं उत्तर येतं का ते बघावं लागेल. पण याच्यात नेमकं तुम्हाला लोकांना पाया आणि उंची काय ठरवावं लागेल. तर पहिली गोष्ट याच्यात पहिला कर्ण ठरवून टाकायचा. म्हणजे कसं, 9 सेमी, 12 सेमी आणि 15 सेमीमध्ये कर्ण तो असतो ज्याची बाजू सगळ्यात मोठी असते. काय असते? सगळ्यात मोठी असते. त्या 9, 12, 15 मध्ये तुमचा जो 15 असणार आहे मित्रांनो, त्या 15ला तुम्ही लोकांनी कर्ण म्हणायचा. काय म्हणायचं? कर्ण म्हणायचा. तिघातली सगळ्यात मोठी बाजू यालाच कर्ण म्हटलं जातं. आणि मग याला थोडंसं मी आकृती फॉर्ममध्ये जर तुम्हाला लोकांना इंटरप्रेट करून दाखवलं तर सगळ्यात मोठी बाजू 9, 12, 15 मध्ये कोणती आहे? 15 आहे. मग त्या 15ला कर्ण म्हणून टाकायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्या बाकीच्या बाजू आहेत ना त्या कोणत्या? 9, 12. मग 9 इथल्या का इथल्या, दोघातला कोणाला पाया म्हणा कोणाला उंची म्हणा काही फरक पडत नाही. मग आपण याला 9 म्हटलं आणि याला 12 म्हटलं ते काटकोन त्रिकोणामध्ये बसतंय. वाटलं तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. कसं की 12चा वर्ग चेक करून घ्या. 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81. ह्या दोघांची बेरीज केली बाबा 44 म्हणजे 4 आणि 1 इथं 5 आला, 8 आणि 4 12, हातचा 1, 1 आणि 1 2, 225. हा 15चा स्ट्रेट अवे वर्ग आहे. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. म्हणजे हे पायथागोरसच्या प्रमेयामध्ये अप्लाय होणारं गणित आहे. आणि मग आता आपण जर समजा व्यवस्थितपणे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायला गेलो तर कोणतं त्रिकोण आहे? त्यांनी म्हटलं ना काटकोन त्रिकोण आहे. आणि जरी त्याने नाही म्हटलं आणि आपण हे व्हेरीफाय केलं आणि आपल्याला कळालं इथं पायथागोरस अप्लाय होतोय, पायथागोरस अप्लाय होतोय म्हणजे तो काटकोन त्रिकोण आहे. आणि म्हणून आपण काय करणार की काटकोन त्रिकोणाचे, लक्षात ठेवा कोणतं, काटकोन त्रिकोणाचे तुम्हाला लोकांना क्षेत्रफळ काढण्यासाठी सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म्युला कोणता, तर 1/2 गुणिले काय, तर पाया गुणिले उंची. हा तुमचा सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म्युला. आणि मग त्याच्यामध्ये आता 1/2चं 1/2 आता तुम्हीच पाहू शकता याच्यामध्ये पाया 9 आहे आणि उंची 12 आहे.
याला स्विच जरी केलं तरी चालते, काय मोठा विषय नाही. मग ते 9 आणि 12 इथे लिहून टाकतो मी. इथे लिहिलं मी 9 गुणिले 12. आणि आता आपलं उत्तर आपण काय आहे ते बघूया. सो इथं बे एक बे, इथं बेसक 12 आणि 6 9 किती आला 54 आणि 54 एक 54. उत्तर असेल आपलं 54 चौसेमी. हेच उत्तर आपलं 54 चौसेमी अशाच सेम गणितासाठी हिरोच्या सूत्राने पण आलं होतं. पण हिरो या सूत्रापेक्षा काटकोन त्रिकोण सूत्र तुम्हाला कोण अजून सोपं पडलं. पण प्रत्येक विषमभुज त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असतो असे नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते दरवेळेला असतं असं नाहीये. जर तिथे पायथागोरसचं त्रिकूट अप्लाय होत असेल तर आणि तरच तो काटकोन त्रिकोण आहे, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला लोकांना आणखीन एक छोटीशी एक पॉईंट सांगायचा राहिला, तो म्हणजे काय की काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला लोकांना एकमेव समद्विभुज त्रिकोण असू शकतो. म्हणजे कसा, त्याला म्हणतात समद्विभुज काटकोन त्रिकोण. कोणता वाला? समद्विभुज काटकोन त्रिकोण. ते थोडंसं एक सगळ्यांनी नोट करून ठेवा की हा काय सीन आहे नेमका, की समद्विभुज काटकोन त्रिकोण. तुम्हाला सर आम्ही समद्विभुज ऐकलं होतं, परंतु हे नवीन समद्विभुजमध्ये काटकोन त्रिकोण कसा काय आला, तर सांगतो तुम्हाला कसा आला तो. तर आता काटकोन त्रिकोणामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला मेन बेसिक काय उद्दिष्ट काय आपलं, हे काटकोन त्रिकोणामध्ये एक अँगल 90चा पाहिजे, एवढं कन्फर्म आहे. मी तुम्हाला लोकांना जस्ट एक आकृती काढून दाखवतो बघा आता. बरं, याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाजू ही 90 अंशाच्या समोरची म्हणजे ही कर्ण असते. हे तर मान्य आहे सगळ्यांना, हे बेसिक आहे. हा कर्ण असतो. कर्ण कधी कुठल्या बाजूशी समान होऊ शकत नाही, हे त्याचं पहिलं गृहीतक, हे लक्षात ठेवा. मग ह्या काटकोन त्रिकोणामध्ये हा 90 अंशाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजा असं म्हटलं की ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, ह्या दोन बाजू एकरूप आहेत. तर आता तुम्ही लोक डोकं लावायचं की ही बाजू या बाजूची लांबी आणि ह्या बाजूची लांबी जर एकरूप असेल, ठीक आहे, याला जर थोडासा टिल्ट केला तर तुम्हाला कळून येईल की आपण असा त्रिकोण पाहिलाय 6 6 8 वगैरे पाहिलं ना तसं. मग ही बाजू जर याला एकरूप असेल म्हणजे 6 6 8 साठी अप्लाय होईल असं काही नाही बरं. मग इथं फक्त ह्या दोन बाजू ह्या काटकोनात छेदतात बरोबर एकमेकांना. तर ही बाजू याला एकरूप आहे ना, तर यांच्या पायालगतचे हे दोन कोण आहेत ना, हे सुद्धा काय पाहिजेत, ते एकरूपच पाहिजेत. हे सुद्धा एकरूप पाहिजेत. म्हणजे हा किती आहे, हा 90 अंशाचा आहे. तर हे दोघं किती किती, तर काय करायचं माहिती आहे का, आपलं ते बेसिक वापरायचं. मगाचं काय बेसिक माहिती आहे का, की मास्तर ते 90 अधिक एक्स बरोबर 180 आलं. मग आपण काय केलं, ह्या 90चं 90 केलं, दोघांची बेरीज केली, एक्स आणि एक्स 2x आला आणि पलीकडे 180. ठीक आहे, इथपर्यंत बेसिक तर कळलं. तिघांची बेरीज 180 पाहिजे का, आपल्या त्रिकोणाचा गुणधर्म येतो आपला. ठीक आहे, हा 90 तिकडे गेला, इथं काय येते 2x बरोबर 180 मधून 90 गेला तर परत 90 राहतो आणि मग त्या 90ला 2ने भाग दिला तर उत्तर येतं 45 डिग्री. म्हणजे आता आपल्याला काटकोन त्रिकोणाचं कोणतं, समद्विभुज काटकोन त्रिकोणाचं एक तुम्हाला एक नवीन गुणधर्म मिळाला. तो म्हणजे काय, समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण हा 90चा असतो आणि उरलेले दोन्ही कोण हे प्रत्येकी 45 अंशाचे असतात. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. तर हा पण अँगल असणार आहे आपला 45 डिग्रीचा. कितीचा असणार आहे तो, 45 डिग्रीचा. आणि हा सुद्धा अँगल काय असणार आहे आपला, तो पण असणार आहे 45 डिग्रीचा. बस एवढं एक नोट करून ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे. सो याच्यामध्ये मग ते 45 90चं प्रमेय वगैरे काय कुठे ते आपण ते असे त्रिकोणमिती आपण शिकणार आहोत, त्यामध्ये आपण हे अजून डिटेलमध्ये बघू नंतर काय असेल ते. सो हा आपला जो काय आतापर्यंत प्रकार मी घेतला हा होता त्रिकोणाचा प्रकार. त्रिकोणाचे सगळे प्रकार आपण जनरली पाहिलेत. आता याच्या पुढचा जो काही घटक असेल तो म्हणजे काय, चौकोन आणि चौकोनाचे प्रकार.